तुम्हाला सगळ्यांना तुमचे पर्सनॅलिटीज माहित आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. विश्वास सर, संदीप सर. हा सर. ओके, सांगितले ना विश्वास सर? सांगितले. हा, वर्षा मॅडमने सांगितले. वर्षा मॅडमने सांगितलेलं आहे. ग्रेट. ऍक्च्युली सर मला नाही माहिती. ओके सर, तुमचे संदीप सर तुम्ही दिलेत का प्रिंट? हा, प्रिंट मी अशोक सरांकडे दिली होती. ओके ओके, अशोक सरांना मी सगळे रिझल्ट दिलेले आहेत. अशोक सर, संदीप सरांची पर्सनॅलिटी काय आहे त्यांना व्हॉट्सअप करून सांगितले तर जास्त बरं होईल. थँक्यू सर. येस सर, येस सर. थँक्यू सर. म्हणजे त्यांना लगेच आपण पुढे काय बोलणार आहोत हे कळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आणखी कोणाला? सुखदा मॅम, शीतल मॅम, किरण सर, संदीप सर, तुम्हाला माहिती झालेली आहे आपल्या पर्सनॅलिटी बद्दल? नाहीये. ओके, संदीप सरांनी मान हलवलेली आहे, नाही म्हणून सांगतायत. ओके, हरकत नाही. जर तुम्ही प्रिंट्स दिलेल्या असतील तर साहजिकच तुम्ही ज्यांच्याकडे प्रिंट दिलेल्या आहेत त्यांच्याकडे ऑलमोस्ट तो रिझल्ट असेल. जर प्रिंट्स क्लिअर आलेल्या नसतील तर कदाचित तुम्हाला प्रिंट्स रिपीट करा असाही त्या ठिकाणी आम्ही मेसेज दिलेला होता. तर ते आपल्याला थोडंसं बघायचं आहे आणि जर प्रिंट्स क्लिअर नसतील तर पुन्हा तुम्ही प्रिंट्स घेऊन देऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कळून येईल. ओके, सो पर्सनॅलिटीच्या संदर्भात आपण थोडंफार जर बोलायचं म्हटलं तर ज्या 4 पर्सनॅलिटीज आहेत तर यामध्ये डव पर्सनॅलिटी आपण एक म्हटलं. मी इथे माझी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंफार. ओके, तर इथे एक प्रायमरी पर्सनॅलिटी आणि एक सेकंडरी पर्सनॅलिटी अशा 2 पर्सनॅलिटीज आपण या ठिकाणी दाखवल्या. प्रायमरी पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं तर तुमचं आउटर यू, तुम्ही बाहेरून कसे दिसतात किंवा कसे दाखवतात, लोकांना इतरांना कसे भासवतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटता तेव्हा कसे रिॲक्ट करता. दॅट इज युअर आउटर यू, प्रायमरी पर्सनॅलिटी, राईट. अँड इट इज कमिंग फ्रॉम युअर लेफ्ट हँड. तुमच्या डाव्या हाताचा जे अंगठ्याचा जो ठसा आहे त्याच्यानुसार ती सांगितली जाते. आणि दुसरी तुमचा इनर यू, म्हणजेच तुम्ही ओरिजिनली आतमधून कसे आहात, अंतरंगामधून कसे आहात. सो दॅट इज युअर सेकंडरी पर्सनॅलिटी अँड दॅट इज कमिंग फ्रॉम युअर राईट हँड. ओके, राईट हँडचा थंब जो आहे तर त्याच्यामधून ते तुम्हाला बघायला मिळते. आता हा म्हणजेच काय, ही सेकंडरी पर्सनॅलिटी म्हणजे काय तर एकदा तुम्ही त्या व्यक्तीला फॅमिलियर झालात किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली मधल्या लोकांच्या बरोबर कसे रिॲक्ट करता किंवा कशा पद्धतीने बिहेव करता किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांशी तुम्ही कसे रिॲक्ट करता. नॉर्मली काही लोक असतात की जे प्रायमरी आणि सेकंडरी एकसारखेच असतात, जसे आतून तसेच बाहेरून असतात. पण काही लोक असतात की त्यांचे खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात, बरोबर ना. ते असतात खूप मऊ परंतु दिसतात खूप रागीट, किंवा असतात खूप रागीट पण बाहेरून सुरुवातीला वाटत नाही की हा माणूस खूप रागीट असतो. त्याने जोपर्यंत तो त्याचा राग व्यक्त करणार नाही तोपर्यंत ते कळत की नाही. अशाही बऱ्याचशा गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो. म्हणजे पाहता क्षणी आपल्याला जे दिसतं ते रियालिटीमध्ये असतंच असं नाही. आणि प्रत्येक व्यक्ती त्या पद्धतीने ती रिॲक्ट करत असते किंवा त्या पद्धतीने ती स्वतःला प्रेझेंट करत असते. बिकॉज एव्हरीबडी नोज फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. तर 4 पर्सनॅलिटी मध्ये आपण जे सांगितलेलं आहे की या ठिकाणी आताच मी बोललो की काही इगल कॅटेगरीमध्ये असतात, काही आउल कॅटेगरीमध्ये असतात, काही डव कॅटेगरीमध्ये असतात आणि काही पिकॉक कॅटेगरीमध्ये असतात. आता तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी माहित असेल तर लक्षात येईल तुमच्या की जे इगल कॅटेगरीमध्ये आहेत नॉर्मली दे आर बेस्ट फॉर बिझनेस, नॉट जॉब. दे आर बेस्ट फॉर बिझनेस. ते बिझनेस साठी खूप चांगली पर्सनॅलिटी आहे कारण त्यांच्याकडे प्लॅनिंग खूप असते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांच्या कॅटेगरीमध्ये, अशा कॅटेगरीच्या लोकांच्या मध्ये रिस्क घेण्याची ताकद असते, प्लॅनिंग आहे, रिस्क आहे आणि स्ट्रॅटेजीज असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे असतात ते बिझनेस साठी जास्त कॅपेबल असतात. आता त्यांनी केलेलं प्लॅन पण ते एक्झिक्युशन होतं का? जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% प्रॉब्लेम्स येणार आहेत. तुमचं आयुष्य फक्त आणि फक्त प्लॅनिंग आणि प्लॅनिंग मध्येच जाईल कारण तुम्हाला टीम पाहिजे एक्झिक्युशन करण्यासाठी. मी स्वतः इगल आहे, मला माहिती आहे मी किती फेस केलं. मी जोपर्यंत एकटा काम करत होतो
तोपर्यंत माझी जे डेव्हलपमेंट 0 होती, कारण एक्झिक्युशन हा माझा पार्टच नाही. एक्झिक्युशन म्हटलं की माझी गाडी थांबत होती. मग एक्झिक्युशन कोणी करायचं? तर एक्झिक्युशन साठी वी नीड अ टीम. ते आपलं इगलचं काम नाहीये. म्हणजे इगल म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जर एक मंत्रिमंडळाचा जर आराखडा बघितला तर एक राजा असतो, एक संचालक प्रधान असतो. असतं आणि ते एक मंत्रिमंडळ असतं आणि बाकीची जनता असते, बरोबर ना? हो. तर या ठिकाणी अकबराची जर आपण स्टोरी घ्यायची म्हटलं तर हा इगल म्हणजेच अकबर आहे, राईट. आता त्याने फक्त काय करायचं, प्लॅन करायचा आणि आदेश द्यायचा. राजा स्वतः अकबर जाऊन स्वतः काम करेल का? नाही करणार, बरोबर ना? या ठिकाणी ह्या इगलची अवस्था अशीच असते. आणि इगल कॅटेगरीचे जे लोक असतात हे डॉमिनंट नेचर असतं, लवकर राग येतो, त्यांना पेशन्स खूप कमी असतो. थोडक्यात सांगायचं तर दिलेल्या वेळेत काम करून घेणं किंवा काम झालंच पाहिजे असा त्यांचा अट्टास असतो. मग तो स्वतःकडून असेल किंवा तो कोणाकडून असेल, ते स्वतःलाही कधी कधी माफ करत नाही, अशी ही गोष्ट असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इगो, हाही यांच्याकडे खूप मोठा भरलेला असतो, राईट. इगो खूप महत्वाचा असतो, कारण इगो जर नसेल तर तुमची कामही वेळेवर होत नाही. अग्रेसिव्ह जर नसेल तर ते त्यानुसार ते कामही होत नाही. किमान आपल्याला घाबरून, बॉसला घाबरून खालचा जो स्टाफ आहे हा पूर्णपणे काम करत राहतो, राईट. तर अशा पद्धतीचं काम करून घेण्याची ताकद सुद्धा या लोकांच्याकडे खूप असते. आणि थोडक्यात हुक ए क्रूक, आम्हाला रिझल्ट आला पाहिजे, आय वॉन्ट आउटकम, बरोबर ना? आणि तो त्याच्या टायमिंग मध्ये जर मिळाला तर हे लोक खुश असतात. जर याला वेळेत जर रिझल्ट नाही दिला तर त्यांचे लगेच कर्मचाऱ्यांच्या बरोबर, स्टाफ बरोबर खटके उडायला सुरुवात होतात. इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा मॅक्सिमम लोकांच्या बरोबर खटके जे उडतात ते याच गोष्टीमुळे, राईट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी पर्सनॅलिटी ही आहे आपली डवची. दुसरी जी कॅटेगरी आहे, सॉरी आपण औलकडे जाऊया. दुसरी कॅटेगरी जी आहे ती औलची. औल हा कोण आहे, तर अकबराच्या दरबारामधला बिरबल. त्याचं काय काम आहे, तर त्याचं काम आहे सगळ्या गोष्टींची व्यवस्था पाहणं, कुठे काय आहे कुठे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून राजाला कमीत कमी रिस्क मध्ये कसं काम करून देता येईल हे पाहणं. म्हणजेच राजा हा रिस्क रिस्क घ्यायला तयार असतो, परंतु त्याची रिस्क मिनिमाइज करण्याचं काम, थोडक्यात काय आहे तर अनालिसिस करून राईट डायरेक्शन देण्याचं काम जे आहे, रिसर्च करण्याचं जे काम आहे, हे औल कॅटेगरीचे लोक करतात. दे आर बेस्ड इन रिसर्च. जेव्हा बऱ्याचशा कंपन्या आपल्याकडे प्रोडक्ट एखादा लॉन्च करण्यापूर्वी येतात आणि सर्वे करतात, बरोबर ना? तर हे सगळे सर्वे जवळजवळ आतापर्यंत बघितलेलं आहे की एनजीओच्या माध्यमातून सर्वे होतात आणि जे सर्वे घ्यायला जातात हे लोक जवळजवळ मोर दॅन 50% फ्रॉड सर्व्हिसली, म्हणजे एकाच ठिकाणी बसून फॉर्म फिलअप केले जातात आणि सबमिट केले जातात. तर असं काम न करता जर फक्त तुम्ही जे 3-4 प्रत्येक सिटी मधल्या 2-3 औल्सना जर हे काम सोपवलं तर एक एनजीओ सुद्धा जे काम करणार नाहीये त्याच्यापेक्षा चांगलं काम या ठिकाणी हे फक्त 2-3 लोक तुम्हाला पूर्ण त्या सिटीमध्ये फिरून करून देते. एवढं टॅलेंट यांच्याकडे असतं. हे अनालिटिकल असतात, रिस्क कमी, जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करतात आणि त्यामुळे त्यांचं जे टाइम सेन्सिटिव्हिटी जी आहे ती खूप कमी असते. म्हणजे दिलेल्या वेळेत त्यांचं काम कम्प्लीट होईलच असं नाही, कारण रिसर्च नेव्हर एंड. रिसर्च हा कधीही एंड होत नाही. तिसरी जी पर्सनॅलिटी आहे ती डवची पर्सनॅलिटी. डवची पर्सनॅलिटी म्हणजेच अकबर आणि बिरबल सोडून बाकीचे जे असलेले सगळे मंत्री, त्यांना पोझिशनही पाहिजे असते आणि पब्लिकही पाहिजे, अशी ही कॅटेगरी ही आहे डवची कॅटेगरी. त्या डवच्या कॅटेगरीच्या क्वालिटीज काय आहेत? लव्हिंग, केअरिंग, गोड बोलून लोकांच्याकडून काम करून घेणं, प्रेमळ स्वभाव असतो, सोशल नेटवर्क असतं, राईट. आणि त्यांना ताकद स्वतःमध्ये पॉवरही पाहिजे असते आणि त्याचबरोबर लोकांच्या बरोबर कम्युनिकेशन करणं ह्याही गोष्टी त्यांना पाहिजे. आता ह्या गोष्टीमधून पुढे काय, तर दे आर बेस्ट एक्झिक्युटर.
राजाने केलेल्या प्लानवरती जसं ते तसं इम्प्लिमेंटेशन करणं, म्हणजेच जे जे इगल असतील त्यांना डव जवळ असणं, सोबत असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांनी तयार केलेल्या प्लानवरती जर एक्झिक्युशन कोण करणार असेल तर तो डव करणार आहे. राईट, तो डव करणार आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक्झिक्युशन कोणी करायचं हेही या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डव आपल्यासाठी गरजेचा आहे. बिझनेस म्हटलं तर त्यामध्ये इगल हा मेन आहे. त्याच्यासोबत रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला आऊल पाहिजे. त्यासोबत एक डव पाहिजे की जो आपल्या आयडियावरती इम्प्लिमेंटेशन करेल. बरोबर आहे. आणि ऍक्च्युअल काम करण्यासाठी आपल्याला पिकॉक सुद्धा लागतात. आता हे पिकॉकचं काम काय आहे तर पिकॉक हार्ड वर्कर असतात, खूप हार्ड वर्क असतात आणि सांगितलेलं सगळं काम करतात. विशेष म्हणजे पिकॉक ह्यांचं इन्फ्लुएन्स सुद्धा जास्त असतं. म्हणजे जर आपल्या प्रोडक्टची जर जाहिरात करायची असेल तर त्या जाहिरातीला पिकॉक सारखी माणसं आपल्याकडे असतील तर ते खूप फायद्याचं ठरतं. कारण ते जिथे जातील तिथे त्यांची छाप उमटवून येतात. आणि साहजिक असते जिथे जातील तिथे जर त्यांची छाप उमटवून येत असतील तर आपल्या कंपनीची सुद्धा ते चांगलीच वाजवून येतात. मस्त पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करतात. म्हणजे प्रेझेंटेशनसाठी हे लोक खूप छान असतात. आणि ह्यांच्यासोबत जर डवला बसवलं, ह्या दोघांची जर टीम तयार करून जर आपण मार्केटिंग मध्ये जर पाठवली, हे दोघे एकत्र टीमने खूप छान पद्धतीने मार्केटिंगचं काम करतात आणि यांचे सेल्स लवकर फास्ट जनरेट होतात. कम्पॅरेटिव्हली एक इगल आणि आऊल. इगल आणि आऊल मार्केटमध्ये जाऊन कधीही सेल जनरेट करू शकत नाही. करायचं म्हटलं तर करता येईल. भुक्या क्रोकने जर त्याने ठरवलं की नाही मला हे करायचंच आहे, पण त्याच्यासाठी तेवढा स्ट्रगल सुद्धा त्यांना लागणार. पण ह्यांच्यासाठी तो स्ट्रगल नाहीये. ह्यांच्याकडे ते बाय बर्थ आहे, इनबॉर्न आहे. राईट ना. तर आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत की माझ्याकडे इनबॉर्न काय आहे आणि मी कोणत्या गोष्टीला पुढे घ्यायला पाहिजे. त्या जर गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर मग आपल्याला त्याच्या पद्धतीने पुढे जाणं खूप गरजेचं होईल, सोपं होऊन जाईल. इगलसाठी काय गरजेचं होतं तर इगलसाठी गरज काय आहे, रिस्क कमी करणं. बरोबर आहे. इगलला कोणत्याही गोष्टी ह्या शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगाव्या लागतात. त्यांना आपण जर स्टोरी मध्ये सांगितलं तर चालत नाही. टू द पॉइंट सांगणं गरजेचं आहे. आऊलला फक्त एवढंच सांगायचं की कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये त्यांनी काय करावं, रिस्क कशी घ्यायची असते. तो मल्टीटास्कर असतो. आऊल हा मल्टीटास्कर असतो. हे रिसर्च करणारे जे लोक असतात त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी 3, 4, 5 अशा टॅब ओपन असताना तुम्हाला बघायला मिळते. ते कधी सिंगल टॅब वरती काम करत नाही. डव मात्र एका वेळी एकाच टॅब वरती काम करेल किंवा पिकॉक एका वेळी एकाच टॅब वरती काम करेल. पण हे आऊल मात्र एका वेळी 3, 4, 5 अशा टॅब त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये ओपन असतील, लॅपटॉप मध्ये ओपन असतील आणि त्याच्यावरती त्यांचं काम चालू असतं. म्हणजे इथे थोडं बघायचं, तिथे थोडं बघायचं. एकच रिसर्च जर करायचं असेल तर 4 वेगवेगळ्या साईट वरती ते जातात, तिथून डेटा कलेक्ट करतात आणि त्यानुसार त्यांचं रिपोर्ट जनरेट करतात. त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो त्याचा, वी आर गेटिंग क्लिअर पिक्चर इन डिटेल, क्लिअर पिक्चर. मायक्रो प्लॅनिंग आपण इगलने केलेल्या रफ प्लॅनिंग वरती जर डिटेलिंग मध्ये जर प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूला आऊलला बसवावं लागेल. तो आऊल तुम्हाला सांगेल की सर या ठिकाणी रिस्क कुठे आहे किंवा मॅडम या ठिकाणी रिस्क कुठे आहे, ही रिस्क कशी कमी करता येईल. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार लक्षात आल्या की देन इझिली वी कॅन फ्लाय. बरोबर ना. म्हणजे टेक ऑफ घेण्यापूर्वीच प्रॉब्लेम्स काय येणार आहे त्याच्यावरती डिस्कशन्स करण्यासाठी इगलला एका आऊलची गरज असते. तर ह्या झाल्या महत्वाच्या गोष्टी. या ठिकाणी डवच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर डव हा खूप मोटिवेटेड असतो, खूप एनर्जी असते, खूप कॉन्फिडन्स असतो. पण यांचा कॉन्फिडन्स अगदी एखाद्या छोट्याशा प्रॉब्लेम्समुळे सुद्धा किंवा कोणी काही बोललं तरी सुद्धा ते अगदी सहजपणे अपसेट होऊन त्यांची पूर्ण एनर्जी, त्यांचं पूर्ण मोटिवेशन डाऊन होण्याची मॅक्सिमम शक्यता असते. आणि एकदा मग त्यांची एनर्जी डाऊन झाली की पुन्हा त्यांना कुठेतरी एखादा मोटिवेशनल प्रोग्राम गरजेचा असतो.
जेवढेही मोटिवेशनल प्रोग्राम्स होतात तिथे गर्दी करणारे 80% लोक जर कोण असतील तर ते पिकॉक आणि डव असतात. आणि राहिलेल्या 20% मध्ये आऊल आणि ईगल असतं. ईगलचं प्रमाण खूप कमी असतं, कारण ईगल कधीही रिपीट प्रोग्राम बघत नाही. एकदा प्रोग्राम बघितल्यानंतर त्याच प्रोग्रामला पुन्हा जाणं हे त्यांच्यासाठी शक्य नसतं. पण डव मात्र एकच प्रोग्राम तो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा सुद्धा बघू शकतो, कारण त्याला माहित आहे हा प्रोग्राम पाहिला की माझ्यामध्ये एनर्जी निर्माण होते, मला चैतन्य निर्माण होतं आणि माझी गाडी सुरू होते. थोडक्यात सांगायचं तर ईगलची गाडी जी आहे ही ऑटो स्टार्ट मोड वरती असते. कोणी धक्का मारला तरी चालेल, कोणी सोबत आला तरी चालेल, नाही जरी कोणी आलं तरी एकटा चलो रे, म्हणजे एकटा सुद्धा जायची त्याची तयारी असते, असा हा ईगल आहे. जेव्हा लाईफ मध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम्स येतात तेव्हा हा एकटाच त्या ठिकाणी पुढे ध्येयानं जात असतो, कारण जेव्हा वादळ येतं किंवा मोठा वारा येतो किंवा पाऊस येतो तेव्हा सगळे पक्षी आपल्याला माहिती घरट्यात जाऊन बसतात, परंतु हा ईगल एकटाच आहे की जो ढगांच्याही वरती जातो आणि त्या ठिकाणी आपला स्वच्छंदीपणाने आनंदाने त्या ठिकाणी संचार करत असतो, एन्जॉय करत असतो. राईट. आता हा जो डव आहे या डव मध्ये आणखी काय प्रॉब्लेम आहेत, तर डवला रोल मॉडेलची गरज. डवला कोणीतरी ईगल ऍज अ रोल मॉडेल म्हणून लागतो, की जो सक्सेसफुल आहे. त्याला जर बिझनेस करायचा असेल तर तो सक्सेसफुल बनण्यासाठी त्याला रोल मॉडेल लागतो. गुड न्यूज अशी आहे की ईगल डव्स ते कोणालाही कॉपी करतात. डव हे कोणालाही कॉपी करतात, सहज कॉपी करतात. म्हणजे आपलं बोलणं, चालणं, वागणं ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन विचार करण्याच्या पद्धती सुद्धा ते सहजपणे कॉपी करतात. त्यामुळे जर हुशार बनायचं असेल तर हुशार मुलाच्या बाजूला बसले असे मुलं किंवा असे लोक की ते हुशार होतात. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, बिझनेस वाल्याच्या बाजूला बसा, त्याच्या संगतीमध्ये राहा, ऑटोमॅटिकली बिझनेस मधले सगळे धोके आहेत, जे काही खाचखळी आहेत ते सगळे तुम्हाला समजायला सुरुवात. पण प्रॉब्लेम इथे असतो की डव हा रिस्क घ्यायला तयार नसतो. त्याची मानसिक दृष्ट्या जी आहे ती मानसिकता जी आहे ही रिस्क न घेण्याची आहे. ब्लेम गेम हा खूप जास्त, म्हणजे डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी जी आहे ते डिसिजन घेऊ शकत नाहीत का? घेऊ शकतात, पण डिसिजन घेताना ऑलवेज दे विल आस्क फॉर मिनिमम 3, 4, 5 टिप्स. 3, 4, 5 लोकांना विचारणार तुमचं प्रत्येकाचं मत काय आहे आणि त्यानुसार मग ते एकाचा डिसिजन फायनल करतात, मान्य करतात आणि पुढे जातात. कशामुळे हे असतं? हे तर सक्सेस मिळालं तर ते माझंच आहे, पण जर नाही सक्सेस मिळालं तर ह्याने सांगितलं होतं म्हणून हे केलं. आम्हाला कोणीतरी पाहिजे असतं ज्याच्याकडे आम्ही बोर्ड दाखवू शकतो. हा त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, इट्स देअर इन देअर लाईफ. त्यांच्या त्या लाईफस्टाईल मध्ये ते तसंच आहे. राईट. आणि त्यामुळे काय होतं, तर शक्यतो ही लोक जास्त दिवस बिझनेस मध्ये टिकत नाही, का तर ह्यांच्याकडे पेशन्स नसतो. त्यांना अप्स अँड डाऊन्स लाईफ मध्ये बिझनेस मध्ये कसं असतं, एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला चांगला बिझनेस होईल, अगदी 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये मिळवा, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 5 लाखावरून 2 लाखावरती आलं की लगेच हे अनस्टेबल होतं, त्यांना फिअर निर्माण होतं. ते बोलतात की मागच्या महिन्यामध्ये 5 लाख झाले, या महिन्यामध्ये 2 लाख, पुढच्या महिन्यामध्ये काय होते काय माहित नाही. त्यापेक्षा आपलं का 50,000 रुपये महिन्याला आपलं मिळाले तरी चालतील, पण एक स्टेबल मला गॅरंटी आहे की 1 तारखेला माझ्या अकाउंटवर 50,000 रुपये जमा होणार आहे. तर अशी ही पर्सनॅलिटी असलेला डव आहे. पिकॉकच्या बद्दल जर सांगायचं तर आता आपण सांगितलं खूप हार्डवर्कर असतं, लोकांना रिस्पेक्ट देणं, लोकांच्याकडून रिस्पेक्ट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तरी लोकांनी नाही जरी रिस्पेक्ट दिला तरीही त्यांना एवढं वाईट वाटत नाहीये. ईगलला मात्र तसं नसतं. ईगलला हा रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. तुम्ही जर त्यांना जर रिस्पेक्ट नाही मिळाला किंवा आपण जर त्यांना रिस्पेक्ट नाही दिला तर ते आपल्याला कधीच रिस्पेक्ट देत नाही. सो गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिस्पेक्ट द्यायचा की घ्यायचा, यामध्ये जर तुम्ही ईगल असाल तर तुम्ही 100% तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कोणीतरी रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही इतरांना रिस्पेक्ट देणार आहात. तुम्ही स्वतःहून कोणाला रिस्पेक्ट देणार नाही. अगदी एखाद्या वेळी द्यालही, पण एकदा आणि दोनदा देणार, तिसऱ्या वेळी बोलणार की जर गेला ओढून.
बरोबर ना? तर ही स्टाईल आहे का? तर याला स्टाईल म्हणता येणार नाही. हे आपलं बायबर्थच आहे, म्हणजेच इनबॉर्न आहे. ह्या आपल्या वागण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या तशाच आहेत. ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येतं का? तर हो, तेही करता येतं. पण त्याच्यासाठी फक्त फिंगरप्रिंटचा वापर करून चालत नाही. सो मी माझ्यामध्ये खूप काही चेंजेस केलेले आहेत. मी ईगल जरी पर्सनॅलिटीचा असेल तरी माझ्या नावावरती गणितामधले 2 रिसर्च आहेत की ज्याची नोंद ऑलरेडी 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये आहे. म्हणजे जर रिसर्च करायचं म्हटलं तर आऊल पाहिजे, बरोबर ना? तर आऊलच्या पद्धतीने मी गणितामध्ये खूप छान एक मैदानी गणित किंवा झिरो रिले नावाचा गेम मी तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून एक दिवस मुलं ग्राउंडवरती खेळली तर आयुष्यभर त्यांना 1 ते 100 पर्यंतचे पाढे पाठ करावे लागत नाहीयेत. म्हणजे हे संशोधन करण्यासाठी आऊल आहे तर त्याचे गुण घेता येतात का? तर होय, घेता येतात. दुसरं आहे तुम्ही डव म्हणजेच काय? तर खूप मोठं सोशल नेटवर्किंग अँड ऑल दिस थिंग्स. तर मला स्वतःला त्या पद्धतीने तयार केलेलं आहे. म्हणजे ईगल पर्सनॅलिटी असून सुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर असणारा म्हणजेच अग्रेसिव्ह मधून सॉफ्ट कॉर्नर घेऊन एक सोशल नेटवर्क तयार करायचं. तर इज इट पॉसिबल? येस, इट इज पॉसिबल. त्यासाठी काही गोष्टी असतात तेवढ्या जर आपण केल्या तर आपल्याला आपला स्वभाव बदलता येतो. आतापर्यंत आपण एवढंच म्हणत होतो की स्वभावाला औषध नाही. कदाचित नसेलही जगात कोणाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. आज माझं जर फ्रेंड सर्कल बघितलं तर फेसबुकमध्ये अराउंड 5000 माझे फॅन क्लब्स आहेत. माझ्या पेजला सुद्धा अराउंड 7000 8000 लाईक्स आहेत आणि त्याचबरोबर माझ्या पर्सनल पेज जिनियस इंडियाच्या पेजला 7000 8000 लाईक्स आहेत आणि माझ्या पर्सनल फॅन पेजला सुद्धा मोर दॅन 5000 लाईक्स. माझं सोशल नेटवर्क म्हणाल, बिझनेस नेटवर्क जरी म्हणाला, लिंक्डइन या बिझनेस नेटवर्क मध्ये माझा 9000 चा फॉलोअर्स आहे. सो इज इट पॉसिबल टू गेट कनेक्टेड? कारण बिझनेस करायचं म्हटलं तर बिझनेस नेटवर्किंग मध्ये सुद्धा तुम्हाला नेटवर्किंग करता येणं गरजेचं आहे आणि त्या नेटवर्किंग करण्यासाठी अग्रेसिव्हनेस काही कामाचा नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्हाला डवची कॅटेगरी उपयोगाला येते. तर इज इट पॉसिबल टू डू दॅट? येस, इट इज पॉसिबल. आणि राहायला पिकॉक. पिकॉक म्हणजे काय? तर तुम्हाला पब्लिसिटी मिळाली पाहिजे. यू शुड बी फेमस. तर एक ईगल फेमस बनायचं म्हटलं तर मग त्याला लाईफमध्ये खूप मोठं सक्सेसच मिळवायला पाहिजे. म्हणजे जर बिझनेस असेल तर तो बिझनेस एका सर्टन लेवलच्या वरती गेला तर तुम्हाला पब्लिसिटी मिळणार आहे. पण इज इट पॉसिबल टू मेक युअर सिग्नेचर एज ऑटोग्राफ? येस, इट इज पॉसिबल टू मेक युअर सिग्नेचर इंटू ऑटोग्राफ. म्हणजे आपली सही ही सही नसून आपण ऑटोग्राफ मध्ये बदलू शकतो का? तर येस, बदलू शकतो. आणि हेही पॉसिबल आहे. माझ्या बाबतीमध्ये हेही झालेलं आहे. मी तेही त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. आतापर्यंत 20 कंट्रीज मधल्या मुलांना मी शिकवलेलं आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून मी मुंबई डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन म्हणून 2019-20 मध्ये 1 वर्ष काम केलं. लायन्स त्याचबरोबर बऱ्याचशा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत, तर हे प्रत्येक ठिकाणी ऍज अ सेलिब्रिटी म्हणून बऱ्याच वेळा जाण्याचा मान मिळाला. 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये नाव आहे. बिझनेस कोच म्हणून, त्याचबरोबर लाईफ कोच म्हणून, सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर म्हणून लोकांची सेवा करत आणि त्याचबरोबर ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि काउन्सिलिंग सर्व्हिसेस या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा माझ्यासाठी सहज शक्य झालेलं आहे. म्हणजे पब्लिसिटी, येस, आय गॉट द पब्लिसिटी. तुम्हाला तुम्ही सोशल माझ्या नेटवर्क वरती गेला तर तुम्हाला बघायला मिळेल माझ्या फेसबुकच्या फॅन पेज मध्ये, त्याचबरोबर माझ्या फेसबुकच्या वॉलवरती सुद्धा की लायन्स क्लबने माझा 2 वेळा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आणि गेल्या वर्षापासून माझीच टीम त्या ठिकाणी मला सरप्राईज देते आणि माझा वाढदिवस साजरा करते. त्यापैकी काही टीम प्लेयर या ठिकाणी आहेत की ज्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या लाईफमध्ये, माझ्या बर्थडे सेलिब्रेशन्स मध्ये. सो थँक्यू ऑल. तर असं एक ईगल असतानाही तो ईगलचा आऊल झाला, आऊलचा डव झाला, डवचा पिकअप झाला. म्हणजेच ऑल पर्सनॅलिटीज इन वन पर्सनॅलिटी हेही या ठिकाणी पॉसिबल आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आमच्याकडे आता काही लोक आहेत की जे याचं ट्रेनिंग सध्या घेत आहेत की कशा पद्धतीने आपण आपल्या पर्सनॅलिटीज एकमेकांच्या मध्ये मर्ज करू शकेल. राईट. आता राहिला मुद्दा की हे फक्त फिंगरप्रिंटच्या माध्यमातून होतं का, की फिंगरप्रिंटच्या माध्यमातून फक्त एवढंच कळतं का? तर नाहीये. ह्याच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी कळतात. आणखी काय कळतं याच्या माध्यमातून? तर फिंगरप्रिंटच्या माध्यमातून
इनबाउंड टॅलेंट तर कळतं, परंतु त्याचबरोबर आपण कोणत्या गोष्टी नवीन शिकायच्या आहेत ज्याला आपण ऍक्वायरिंग म्हणतो, बरोबर ना. जे इनबॉर्न आहे ते आपल्याला जन्मजात मिळालेलं आहे आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण काही नवीन गोष्टी शिकत असतो, त्याला आपण ऍक्वायरिंग म्हणू, बरोबर ना. नवीन गोष्टी ऍक्वायर करतो. तर त्या कोणी आणि कशा करायला पाहिजेत, तर त्याचे सुद्धा ते वेगवेगळे 4 प्रकार आहेत. त्या आपल्या प्रत्येक बोटांच्या ठश्यावरून त्याचा वेगवेगळ्या कॅटेगरी जी आहे तर त्या कॅटेगरीवरून कळतं की आपण कोणतं स्किल कशा पद्धतीने ऍक्वायर करतो. काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्ही स्वतः शिकणार आहात, त्याला आपण सेल्फ कॉग्निटिव्ह म्हणतो. जर तुम्ही काही गोष्टी जर तुम्ही स्वतः शिकणारे असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. यू कॅन जस्ट गो टू गुगल अँड सर्च इट अँड यू विल डू इट. आणि तुम्ही ते स्वतः सांगाल की हो मला ह्याचं बऱ्यापैकी येतं आणि मी करतो सुद्धा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कोणी सांगावं लागत नाही. काही गोष्टी आहेत की ज्या अफेक्टिव्ह आहेत तरी शिकाव्या लागणार आहेत, शिकायला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणीतरी गुरु पाहिजे, कोणीतरी शिकवायला पाहिजे, कोणीतरी फोर्स करायला हवं. तिसरी कॅटेगरी येते की रिफ्लेक्टिव्ह. रिफ्लेक्टिव्ह मध्ये काय असतं, तर तुम्हाला जसं आरशात बघून आपण बऱ्याचशा काही गोष्टींचं प्रॅक्टिस करतो, ते रिफ्लेक्शन, बरोबर ना. आरशामध्ये आपलीच एक इमेज दिसते, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. किंवा पाण्यामध्ये जे वरती आहे तेच आपल्याला पाण्यामध्ये दिसतं, दॅट इज अ रिफ्लेक्शन. तर ह्या रिफ्लेक्शन मध्ये काय आहे, तर जे आहे जसं आहे तसंच ते कॉपी कसं करता येईल याचं एक वेगळं टेक्निक आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणत्या एरियामधल्या ह्या गोष्टी तुम्ही सहजपणे करू शकाल ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि चौथी गोष्ट आहे ते रिव्हर्स थिंकर. रिव्हर्स थिंकर मध्ये काय आहे, तर जिथे नॉर्मली माणसांच्या विचार करण्याच्या पद्धती थांबतात तिथून ह्या रिव्हर्स थिंकर वाल्यांच्या विचार करण्याच्या पद्धती चालू होतात. म्हणजेच ऑर्डिनरी माणूस एकदा विचार करायचा थांबला की त्याच्याही पलीकडे जाऊन, त्याला आपण आउट ऑफ द बॉक्स असं म्हणू, आउट ऑफ द बॉक्स. आणि बऱ्याच वेळा त्यांना लोक वेडे म्हणतात की बाबा हा काय बोलतो नेहमी काही कळत नाही, सगळ्या हवेतच गप्पा असतात. त्या हवेतल्या गप्पा म्हणजेच काय आहे, तर तो जो काय बोलतोय किंवा ती व्यक्ती जे काय बोलते ती व्यक्ती नेमकं काय बोलते हे आपल्याला समजू शकत नाहीये, कारण आपली विचार करण्याची लेवल तिथपर्यंत नसते. फक्त रिव्हर्स थिंकर जे आहे तेच फक्त त्याच्या पलीकडे जाऊ शकते, बियॉन्ड द इमेज, आउट ऑफ द बॉक्स. अदरवाईज आपण रुटीन लाईफ मध्ये विचार करू, त्याच्या बाहेर जाऊन विचार करायचा म्हटलं तर थोडंसं डिफिकल्ट, राईट ना. तर हे लोक सुद्धा या ठिकाणी असतात. म्हणजे आपली ऍक्वायरिंग स्टाईल काय आहे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर आणखी काय आपल्याला बघायला मिळेल, तर आपल्या लर्निंग स्टाईल. लर्निंग स्टाईल मध्ये काय आहे, तर लर्निंग स्टाईल मध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे आपण व्हिज्युअल आहोत, ऑडिटरी आहोत की किनेस्थेटिक आहोत. व्हिज्युअल आहोत, ऑडिटरी आहोत की किनेस्थेटिक. जर व्हिज्युअल, ऑडिटरी आणि किनेस्थेटिकचा काय फरक पडतो, जर व्हिज्युअल, ऑडिटरी आणि किनेस्थेटिक यामध्ये जे लोक व्हिज्युअल असतात ना, दे लर्न बाय सीइंग द थिंग्स, ते बघून शिकणारे. ऑडिटरी वाले ते ऐकून शिकणारे असतात आणि किनेस्थेटिक वाले ते प्रत्यक्षात कृती करून शिकणारे असतात. आता मी कोण आहे, व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे की किनेस्थेटिक आहे, तर जनरली प्रत्येक व्यक्तीमध्ये व्ही, ए आणि के चा काही पार्ट असतोच असतो. फक्त त्याचं पर्सेंटेज कमी जास्त असतं आणि ज्याचं पर्सेंटेज जास्त असतं तो आपला डॉमिनंट लर्निंग स्टाईल म्हणून आपण वापरतो. मग जे व्हिज्युअल असतात त्यांच्यासाठी काय असतं, तर त्यांना लिखाणाची सवय जास्त असते, त्यांना लिहायला आवडतं, पण त्यांना वाचताना मात्र पिन ड्रॉप सायलेन्स लागतो, अभ्यास करताना पिन ड्रॉप सायलेन्स. आपलं जर मूल किंवा आपण जर व्हिज्युअल असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, सायलेन्स हा अतिशय महत्वाचा आहे. आपल्या मुलांच्या शरीर लक्षात ठेवा, तुमची मुलं जर अभ्यास करत असतील आणि त्यांना जर पिन ड्रॉप सायलेन्स, थोडाही आवाज जर चालत नसेल याचा अर्थ तुमची मुलं व्हिज्युअल. हल्लीच्या जनरेशन मध्ये मॅक्सिमम जो विद्यार्थ्यांचा क्राऊड आहे हा ऑडिटरी बनलेला. माहित नाही नेमकं कसं झालेलं आहे, परंतु आमच्या रिपोर्ट्स मध्ये सुद्धा जवळजवळ
70% स्टुडंट हे ऑडिटरी मध्येच दिसतात. आणि रियालिटीमध्ये सुद्धा तसंच दिसतंय की हे मुलं काय करतात, तर आपण ह्यांना एखाद्या रूम मध्ये नेऊन बसवलं अभ्यास करायला की ते तिथं अभ्यास न करता जिथे टीव्ही चालू असते तिथं बसतात किंवा जिथे आपण गप्पा मारत असतो तिथे येऊन बसतात. आणि मग आपल्याला कळत नाही की ही मुलं नेमका अभ्यास करतात की आपल्या बाजूला आपल्या चर्चा आहे. काय नाही इन्फॉर्मेशन. जर ते ऑडिटरी असतील तर त्यांना आवाज पाहिजे. जिथे आवाज असेल तिथे ते अभ्यास करू शकतात, अन्यथा शांत रूम मध्ये ते कधीही अभ्यास करू शकणार नाही. थोडस फनी वाटेल, परंतु दिस इज द फॅक्ट. कारण आम्ही आतापर्यंत 2008 पासून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये असे भरपूर संशोधन केलेले आहेत. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासासाठी आम्ही सायलेन्स म्युझिक लावून चेक केलेला आहे आणि मुलांचा परफॉर्मन्स हा जवळजवळ 15-20% वाढलेला. फक्त लर्निंग स्टाईल मॅटर्स करून सुद्धा, राईट. म्हणजेच व्हिज्युअल साठी काय आहे, तर व्हिज्युअल वाल्याला पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे असतो, परंतु ऑडिटरी वाल्याला आवाज पाहिजे असतो, बॅकग्राऊंडला आवाज पाहिजे आणि तरच मुलं अभ्यास. किनेस्थेटिक वाल्याला आवाज असो नसो, पिन ड्रॉप सायलेन्स असतो, काही फरक नाही पडत. का, तर त्यांना अभ्यासच करायला आवडत. 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ही मुलं जाग्यावरती बसतच नाही तिथे. मग ह्यांच्यासाठी काय करायचं, तर ह्यांच्या अभ्यासाची पोझिशन अशा ठिकाणी ठेवायची की जिथून ते सहजपणे पाणी प्यायला 10-15 मिनिटांनंतर उठू शकतील किंवा वॉशरूमला जाऊ शकतील, की जेणेकरून त्यांना डिस्टर्बन्स होणार. परंतु त्यामध्ये सुद्धा आणखी काही अभ्यासाच्या पद्धती आहेत ज्या आमच्या स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये वगैरे असतात. तर त्याच्यामधून आम्ही अगदी किनेस्थेटिक मुलं सुद्धा अर्धा तास 2 तास कशी बसू शकतील यासाठी काही स्पेशल आम्ही टेक्नॉलॉजी शिकवतो. तर त्याचा आपला इथे आता काही विषय घ्यायचा नाहीये. तर आपण किनेस्थेटिक मध्ये ते ऍक्टिव्हिटी मधून शिकत. थोडक्यात तुम्हाला सांगतो की एक व्हिज्युअल वाला, एक ऑडिटरी वाला, एक किनेस्थेटिक वाला असे 3 लोक आपल्या सोबत आहेत आणि मी त्यांना एखाद्या मोबाईलच्या ऍप बद्दल माहिती देतो. ओके, असं जर आपण कन्सिडर केलं तर मी मोबाईलच्या ऍप बद्दल जे असं दाखवतोय आणि पूर्णपणे त्याची माहिती वगैरे यांना सांगतोय, हे सांगत असताना व्हिज्युअलला मात्र लक्ष देऊन बघत असतो, कारण त्याला बघितल्याशिवाय कळत नाही मी नेमकं कुठे क्लिक करतो, काय करतो. बरोबर आहे. ऑडिटरी वाला फक्त ऐकत असतो, त्याला प्रत्येक वेळी त्या मोबाईलची स्क्रीन बघायलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि किनेस्थेटिक वालाही त्या जसा व्हिज्युअल वाला बघत असतो तसा किनेस्थेटिक वाला सुद्धा बघत असतो. आता हे सगळं झालं, माझा डेमो झाला. त्यानंतर व्हिज्युअल वाला त्याला जोपर्यंत ते दिसत नाहीये तोपर्यंत तो सारखा मान वरती करून बघत असतो किंवा तो दाखवण्यासाठी माझ्याकडे जरा स्क्रीन दाखवा अशा पद्धतीने त्याची उच्चार असतात. ऑडिटरी वाला काही बोलत नाहीये का, तर त्याला फक्त ऐकायचं. आणि किनेस्थेटिक वाला आपलं सगळं डेमो झाल्यानंतर बोलतो की जरा मला मोबाईल द्या ना, मी एकदा करून बघतो. का, तर मला प्रॅक्टिकली बघितल्याशिवाय खात्री होत नाहीये की मला ते जमेल की नाही. तर या ठिकाणी व्हिज्युअल वाले, ऑडिटरी वाले, किनेस्थेटिक वाले ह्याच्या माध्यमातून फक्त हे अभ्यासासाठीच वापरायचं का, तर नाही. याचा उपयोग खूप मोठा आहे लाईफमध्ये. बरेचसे प्रॉब्लेम फॅमिली रिलेशनशिप मध्ये येतात, हे आपल्या लर्निंग स्टाईल मुळेच येतात. तुम्हाला पटणार नाही, मी पुण्यामध्ये एक डिवोर्सची केस 3 वर्ष डिवोर्सची केस 3 तासामध्ये विड्रॉ केलेली आहे. त्यांची पर्सनॅलिटी आणि लर्निंग स्टाईल या दोन्हीच्या माध्यमातून. काय होतं नेमकं, कसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की व्हिज्युअल आणि किनेस्थेटिक. ओके, नवरा व्हिज्युअलचा आहे, बायको किनेस्थेटिक, सॉरी नवरा व्हिज्युअल आहे आणि बायको ऑडिटरी आहे. बायको ऑडिटरी किचन मध्ये काहीतरी काम करते आणि नवरा इथे हॉलमध्ये बसलेला आहे किंवा बाहेर कुठेतरी सोफ्यावरती बसलेला असेल आणि किंवा गॅलरीत बसलेला असेल, कुठेतरी अंगणात बसलेला असेल आणि त्याच्या हातामध्ये न्यूजपेपर आहे. राईट, तो पेपर वाचतोय, पेपर वाचत वाचत चहा प्यायचं त्याचं काम चालू आहे. बायकोने किचन मधून आवाज दिला, एकदा दोनदा आवाज दिला, 3दा आवाज दिला, या माणसाने काहीही रिप्लाय नाही. काय कराल. बऱ्याचशा महिला आपल्याकडे आहेत, कोणी सांगू शकेल का, तुम्ही त्यांना 3 वेळा आवाज दिला आणि 3ही वेळा त्यांनी एकदाही रिप्लाय नाही दिला, काय तुमची प्रतिक्रिया असेल.
वर्षा मॅम, सुगदा मॅम. काय तुमची प्रतिक्रिया काय असते? राग येईल सर खूप आधी मला तर. राग येईल, फक्त राग येऊन चालेल का? ओरडणार तुम्ही ना अजून किचन मी. मधून बाहेर याल, बाहेर आल्यानंतर बघा मी सिच्युएशन क्रिएट करतो. तुम्ही किचन मधून बाहेर याल, बाहेर आल्यानंतर पहिला तो नवऱ्याच्या हातातला न्यूजपेपर तुम्ही खेचून घ्याल आणि नंतर विचाराल की अशा कोणत्या न्यूज मध्ये तुम्ही गुंतलेला आहात, बरोबर ना? मी तुम्हाला हो. 3 वेळा आवाज दिला आणि 3 वेळा आवाज देऊन सुद्धा तुम्हाला आवाज येत नाही. एवढ्या लांब आहे का आपण? नाही आहे ना. पण आवाज काय येत नाहीये? आता त्या बायकोला कोण समजावून सांगणार? हे त्या बायकांना समजावून सांगायचं म्हणजेच काय, ते मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखं असतं, असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी नाही, sir. खरी गोष्ट अशी आहे, बिंग अ काउन्सलर आपण हे सगळं करू शकतो. म्हणजेच मांजराच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधण्याचं काम काही अवघड नसतं. फक्त काय की मांजराला कळालं पाहिजे की बाबा घंटा का बांधली जाते. त्यांना समजावून सांगा की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. जर त्या ठिकाणी, कारण प्रत्येकाला माहित असतं, प्रत्येकाला वाटतं की बाबा ही समोरची व्यक्ती मुद्दामूनच करते. आता त्या महिलेला माहित नाही, जी ऑडिटरीची आहे, की बाबा माझ्या नवऱ्याला खरोखरच ऐकायला येत नाही की तो मुद्दामून नाटकं करतो माझ्यासाठी. तर या ठिकाणी गोष्ट अशी आहे की व्हिज्युअलचा जर माणूस असेल, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्यांचे जिथे असतात तिथेच कान असतात. त्यांचे डोळे जिथे असतात तिथेच कान असतात. आणि म्हणून जर मी न्यूजपेपर वाचत असेल तर माझं लक्ष जर न्यूजपेपर मध्ये असेल तर माझे कान सुद्धा कुठे असणार आहेत? न्यूजपेपर मधल्या स्टोरी मध्येच असतात. तुम्हाला पटणार नाही, खात्री करून घेण्यासाठी तुमच्या शाळेतलाच एखादा मी किस्सा सांगतो. तुम्ही जे जे व्हिज्युअल असतील त्यांना लगेच क्लिक होईल हे. आपण वर्गामध्ये बसलेलो असतो, वर्गामध्ये शिक्षक काहीतरी शिकवत असतात. आपण अगदी तो शिक्षक समोर दिसत नाहीये म्हटलं की आपण असं थोडस इकडे तिकडे पुढे आपण बघून, म्हणजे समोर जर एखादा मोठा विद्यार्थी बसला असेल तर आपल्याला ते करावं लागतं का? तर तो बोर्ड पूर्णपणे दिसला पाहिजे आणि शिक्षक सुद्धा दिसले पाहिजेत. आणि चुकून वर्गाच्या बाहेरून व्हरांड्यामधून कोणीतरी निघून गेला आणि आपण सहज तिकडे लक्ष दिलं, आपण त्याच्याकडे बघितलं, बघून पुन्हा आपण क्लासरूम मध्ये सरांच्याकडे बघितलं किंवा मॅडमकडे बघितलं, तर त्या मधल्या पिरियड मध्ये जे जे काय झालं ना, पूर्णपणे आपण स्किप केलेलं असतं. तो आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं का? नसतं पोहोचलेलं, खरंच पोहोचलेलं नसतं. आणि हा मेजर प्रॉब्लेम हा या ठिकाणी मुलांच्या बाबतीमध्ये, अभ्यासाच्या बाबतीमध्ये होतो. तसंच नवरा बायकोच्या रिलेशनशिप मध्ये. आता नवरा बायकोला का समजून घेऊ शकत नाही का? तर तिची लर्निंग स्टाईल कशी आहे किंवा काय आहे, ती कसा विचार करते हेच माहित नाहीये. तिची पर्सनॅलिटीच्या पद्धतीने ती विचार करणार, तिच्या लर्निंग स्टाईलच्या नुसार ती करणार आहे. आता या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट, आपण चहाचं उदाहरण सांगितलं, बरोबर, किचन मधून बायको आली वगैरे, बरोबर, मग तिला ते जर माहित असतं की माझा नवरा व्हिज्युअल आहे म्हणजे त्याला ऐकायला येणारच नाहीये, जर हे असं असेल तर ते नेक्स्ट टाइम किचन मधून आवाज देणार नाही. ती काय करेल? किचन मधून हॉलमध्ये येईल आणि मग त्यांच्या समोर उभा राहून त्यांना आवाज देईल, खात्री करून घेईल की त्याचे डोळे तिच्याकडे आहे, म्हणजेच तो ऐकेल याची ती 100% खात्री आहे. आणि आतापर्यंत आम्ही फॅमिली काउन्सिलिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजेच मुलांचं काउन्सिलिंग करायला गेल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रिलेशनशिपच्या आल्या, तेव्हा आम्हाला पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करावं लागलं आणि त्यामध्ये मग त्याच्या लक्षात आलं की येस, आता आपण या ठिकाणी फॅमिली मधले जे 3-4 लोक आहेत हे एकमेकांना कसे रिलेट करू शकेल, एकमेकांना कसे समजून घेऊ शकेल, बरोबर ना? म्हणजेच काय, बिना औषधाचं दूध नाही. येस, कशाला पुन्हा काय कोणता काउन्सिलर पाहिजे? एकदा तुमच्या लक्षात आलं की कोणाची कशी कॅपॅसिटी आहे, कोणाचा विचार करण्याची पद्धती कशी आहे आणि त्यांच्या लर्निंग स्टाईल्स कशा आहेत किंवा त्यांच्या अक्वायरिंग स्टाईल कशी आहेत, हा एकदा कळायला की आपल्यासाठी खूप सोपं होतं की कोणाला धक्का द्यायचा आणि कोणाला धक्का द्यायचा नाहीये, बरोबर. आता या ठिकाणी काय होतं, आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, अशी होते की ही ऑडिटरीची बायको जी आहे ना, ती व्हिज्युअलच्या नवऱ्याला काहीतरी मार्केटमधून आणायला सांगते की बाबा 1, 2, 3, 4, 5, 6 अशा काहीतरी एक 8-10 गोष्टी त्याला सांगते. आता ऑडिटरी आहे त्यामुळे कधीही लिहून देणार नाही, ती तोंडी सांगेल आणि बिचारा नवरा लगेच म्हणतो, जरा कागद आणि पेन घे ना, मी ते लिहून घेतो. त्याचा नेहमीचा डायलॉग काय?
जरा कागद आणि पेन घे ना, मी जरा लिहून घेतो का, तर हा व्हिज्युअल आहे, त्याला ते लिहिल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. आणि बायको म्हणते दिलेल्या तर फक्त 8-10 गोष्टी आहेत, एवढ्या पण लक्षात राहत नाही का. बिचारा तो टेन्शन मध्ये अगदी कुठले नको नको तिथे ते मेमरीचे टेक्निक्स लक्षात घेऊन ते सगळं आठवून जातो आणि येताना नेमक्या 1-2 गोष्टी विसरून आलेलाच असतो. म्हणजे जे व्हायचं ते होत. आता रिव्हर्स मध्ये बघूया. रिव्हर्स मध्ये काय, तर बायको व्हिज्युअलची आहे आणि नवरा ऑडिटरीचा. आता काय गमती जमती होतात. मगाचाच सीन, बायको किचन मध्ये आहे, नवरा हॉलमध्ये बसलेला आहे किंवा व्हरांड्यात बाहेर बसलेला आहे आणि तो न्यूजपेपर वाचतोय आणि चहा पितोय. बायको किचन मध्ये आतमध्ये हळू आवाजात काहीतरी पुटपुट असते, काहीतरी झालं असेल दोघांच्या मध्ये आणि अगदी हळू आवाजात की जेणेकरून बाजूच्या माणसाला सुद्धा ऐकायला येणार नाही एवढ्या हळू आवाजात ती काहीतरी बोलत असते आणि बाहेरून नवरा ओरडतो, आता शांत कर, बस झालं. काय, आता भरपूर झालं, शांत बस. आणि त्या बायकोला मात्र कळत नाही की मी एवढ्या हळू आवाजात बोलते तरी या माणसाला आवाज कसा जातो. तर खरंच आहे, ऑडिटरीचा माणूस हा वायफाय सारखा 50 फुटावरती जरी असला ना तरी त्याला तो आवाज पोहोचतो. वायफायची रेंज आपली जिथपर्यंत जाते तिथपर्यंत, म्हणजेच आपला ब्लूटूथच्या रेंज सारखं त्यांचं असतं. ते कुठेही असले, त्यांचे डोळे कुठेही असले तरी ते कान कुठेही असू शकतात. म्हणजेच हॉलमध्ये बसून सुद्धा किचन मधला आवाज किंवा बेडरूम मधला आवाज सुद्धा टिपून घेण्याची ताकद ह्या ऑडिटरी माणसाकडे असते. त्याने बघायची गरज नसते. बरोबर ना. आता ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण काय असतात, प्रॉब्लेम्स पण असतात की, कारण प्रत्येक गोष्टी व्हिज्युअल जो असेल किंवा ऑडिटरी असेल किंवा केनेस्थेटिक असेल, त्या प्रत्येकाला प्रोज अँड कॉन्स आहेत. काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. बरोबर ना. ह्या लोकांना लिखाणाची सवय नसते, जास्त लिहायला आवडत नाही, तोंडी काहीही सांगा. ही मुलं, जर मुलं असतील ऑडिटरीची, ते तोंडी परीक्षेमध्ये पाहिजे ते विचारात तुम्हाला तोंडी देतील, पण परीक्षेमध्ये मार्क्स कमी मिळतात. का, तर लिहायला वेळ पुरत नाही, यांचं लिहिण्याचं प्रॅक्टिस नसतं. येत सगळं असतं, सगळं येतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येतं, पण लिहायचा कंटाळा, त्यांचा लगेच हात दुखायला सुरुवात होतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग ह्या मुलांच्यासाठी लिखाणाची प्रॅक्टिस करून घेणं खूप खूप गरजेचं असतं. आता ह्यांनी वर्गामध्ये जर बसायचं असेल तर कशा पद्धतीने बसायला पाहिजे, तर व्हिज्युअल. आता आपल्याला माहिती आहे की आता लॉकडाऊनमुळे थोडंसं आपण शाळा बंद झालेल्या आहेत, परंतु त्याच्या अगोदरचा जर पिरियड बघितला तर पाठीमागची बरीच वर्ष ही रोटेशन सिस्टम मध्ये मुलांना बसवायची काम करते. रोटेशन सिस्टम मध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये एका नवीन पोझिशन वरती, एका नवीन जागेवरती त्या मुलाला बसवलं. आम्ही बऱ्याचशा शाळांच्या मध्ये ह्याचे प्रयोग सुद्धा केलेले आहेत की लर्निंग स्टाईल नुसार सिटिंग अरेंजमेंट कशी करायला हवी. तुम्ही माझ्या लिंक्डइन अकाउंटला जर व्हिजिट केले तर त्या ठिकाणी तुम्हाला माझे एक आर्टिकल सुद्धा बघायला मिळेल की जिथे बऱ्याच साऱ्या एज्युकेशनिस्टनी त्याला खरंच लाईक्स केलेलं आहे आणि फॉरवर्ड सुद्धा केलेला आहे. तर ते आर्टिकल काय सांगतं, तर ते आर्टिकल सांगतं की क्लासरूम मध्ये आपल्या त्या मुलाची बसायची जागा कोणती असायला पाहिजे, सिटिंग अरेंजमेंट कशी असायला, आणि त्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की कोणत्या मुलांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारायचे. म्हणजे मी जेव्हा टीचर्स ट्रेनिंग घ्यायला जातो बऱ्याचशा सीबीएसई आयसीएसई बोर्डच्या शाळांच्या मध्ये, तेव्हा सुरुवातीला तर कोणी माझं ऐकतच नाहीये, परंतु जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगायला सुरुवात करतो तेव्हा मग त्यांच्या लगेच लक्षात येतं की हा यार, या ठिकाणी खरंच प्रॉब्लेम. नेमका काय प्रॉब्लेम येतो, तर व्हिज्युअल वाल्याची मुलं असतात किंवा ऑडिटरी वाली मुलं असतात, केनेस्थेटिक वाली मुलं असतात. ह्यांना जर आपण असं वर्गामध्ये जर एकदम सोडून दिलं आणि जा तुम्हाला पाहिजे तिथे बसा म्हणून सांगितलं, तर भिंतीला टेकून बसणारी जी मुलं असतात ही सगळी केनेस्थेटिक, मग ते साइड वॉलला असतील किंवा पाठीमागच्या बाकावरती. जिथे टेकू मिळेल तिथे टेकणारी ही केनेस्थेटिक. अगदी कुठेही, अगदी घरामध्ये जरी बसायचं असेल तर त्यांना टेकू लागतं. म्हणजेच 4 भिंतीच्या मध्ये ज्या ओपन स्पेस असते, या ओपन स्पेस मध्ये केनेस्थेटिक वाले शक्यतो कुठेही बसत नाही, त्यांना टेकावं लागतं. ऑडिटरीना काही प्रॉब्लेम नाही, दे कॅन सिट एनीवेअर. पण व्हिज्युअल वाले जर बसायचे असतील तर व्हिज्युअल वाले जर घरी तुमच्या जर टीव्ही लावलेला असेल तर त्या टीव्हीच्या एक्झॅक्टली समोर बसतील. त्यांना तिरकं बघितलं तर बघायला ते चालत नाही. तसं शाळेमध्ये सुद्धा शिक्षक आणि बोर्ड
ह्या दोन्ही गोष्टी त्यांना दिसल्या पाहिजेत, अशीच त्यांची बसायची अरेंजमेंट पाहिजे. रोटेशन सिस्टम मध्ये जर ते त्याच्या बाहेर गेले तर व्हिज्युअल वाल्यांची पूर्णपणे विकेट. आता हे त्यामुळे व्हिज्युअल वाल्यांना समोर बसवणं खूप गरजेचं असतं. ऑडिटरी वाले कुठे बसले तरी काही फरक नाही पडत. आणि किनेस्थेटिक वाल्यांना कधीही भिंतीला टेकून बसवायचं नाही. जर कोणी टीचर्स असतील, आहेत आपल्याकडे काही टीचर्स आहेत, तर त्यांच्यासाठी ही खरं तर एक चांगली संधी आहे की तुम्ही तुमच्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये ते इम्प्लिमेंट करा की किनेस्थेटिक जे विद्यार्थी आहेत तर त्या किनेस्थेटिक विद्यार्थ्यांना तुम्ही कुठेही कधीही वॉलला टच करून बसू देऊ नका. किमान त्यांना शेवटच्या भिंतीच्या कडीचं बाकावरती बसवलं तरी चालेल, परंतु त्यांना एक सीट आतमध्ये बसू, एक सीट आतमध्ये बसू द्या. म्हणजे त्याचा फायदा काय होईल, तर तो झोपणार नाहीये. तो झोपतो का, तर व्हिज्युअलचा टीचर आल्यानंतर तो व्हिज्युअलच्या पद्धती स्टाईलने शिकवतो, ऑडिटरीचा टीचर ऑडिटरीच्या स्टाईलने शिकवतो, किनेस्थेटिकचा टीचर किनेस्थेटिकच्या स्टाईलने शिकवतो. व्हिज्युअलचा टीचर आल्यानंतर पहिल्यांदा बोर्ड तुमचा क्लीन करणार आहे, डेट लिखेल, काय त्यानंतर सब्जेक्टचं नाव लिहील, त्यानंतर विषयाचं लेसनचं नाव लिहील आणि त्यानंतर शिकवायला सुरुवात करेल. शिकवत असताना प्रत्येक महत्वाचा पॉईंट तो वर्गामध्ये बोर्डवरती लिहिणार आहे आणि ही विल फोर्स एव्हरीवन, तो सगळ्यांना फोर्स करेल की तुम्ही सुद्धा लिहा. आता बरेच वेळामध्ये ऑडिटरीच्या मुलांना लिहायला आवडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की ह्या व्हिज्युअलच्या शिक्षकांना की जर बाकीची मुलं जर माझ्याकडे बघत नसतील तर ते त्यांचं लक्ष नाही. बघा, तुम्हाला कदाचित वर्गामध्ये असे काही किस्से बघायला मिळाले असतील. आमच्या वेळचे शिक्षक जे व्हिज्युअलचे होते ना, ते चॉक असा कट करायचे, थोडासा खडू तोडायचे आणि ज्याचं लक्ष नाही आहे ना त्याला असं फेकून मारायचे, इकडे इकडे बघ, माझ्याकडे बघ, बोर्डकडे बघ. आणि त्या मुलाला समजायचं नाही की माझं आहे ना बाबा लक्ष, तू का मारतोयस मला खडू फेकून, तुला काय प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल तर विचार. का, तर तो मुलगा असतो ऑडिटरी, त्याला बघणं गरजेचं नसतं आणि हे त्या व्हिज्युअलच्या शिक्षकाला माहित नसतं, बरोबर ना. ऑडिटरीचा शिक्षक काय करतो, ऑडिटरीचा शिक्षक जो आहे तो आल्यानंतर त्याचा आणि बोर्डचा कधीही काहीही संबंध येत नाही, कधीच संबंध येत नाही, कारण त्यांचं लक्षच नसतं बोर्डवरती काय लिहिलं. बऱ्याच वेळा तुम्ही कॉलेज लेवलवरती आम्ही हेही पाहिलेलं आहे, ऑडिटरीचे लेक्चरर्स येतात, लेक्चर देतात, निघून जातात, त्यांना माहिती नसते की त्यांचंच कार्टून बोर्डवरती काढते, कारण कॉलेजची पोरं एवढी कार्टून काढण्यामध्ये पटायचं. आणि त्या टीचरना काही फरक पडत नाही की कोणी आला कोण गेला. त्यांच्या लेक्चर्सला बऱ्याच वेळा क्लासरूम मधून येणारी आणि जाणारी संख्या ही कंटिन्युअसली इन अँड आउट, जसं आपलं लग्नाच्या हॉलमध्ये असतं ना, काही लोक आतमध्ये येतात, काही लोक बाहेर जातात, असं हे चाललेलं असतं आणि त्याचा त्यांच्यावरती काहीही इम्पॅक्ट होत नाही. पण व्हिज्युअलचा जर टीचर असेल तर मात्र एकदा बाहेर गेला तर बाहेरच, एकदा आतमध्ये आला तर आतमध्येच, लेक्चर चालू असताना डिस्टर्ब करायचं नाही, ही त्यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग असते. तर ह्या काही गोष्टी असतात, त्या शिक्षकांच्यासाठी सुद्धा खूप गरजेच्या आहेत. पण तरी सुद्धा शिक्षकांनी हे शिकवत असताना व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना कळेल असं, ऑडिटरीच्या विद्यार्थ्यांना कळेल असं, किनेस्थेटिकच्या विद्यार्थ्यांना कळेल असं, ह्या सगळ्याच पद्धतीने जर शिकवलं तर ते खूप फायद्याचं होतं. अदरवाईज आज सिच्युएशन अशी आहे, व्हिज्युअलचा शिक्षक जे शिकवतोय ते फक्त व्हिज्युअलच्याच विद्यार्थ्यांना कळतं 30% 40%, ऑडिटरी आणि किनेस्थेटिकना कळतच नाही. त्यामुळे व्हिज्युअलचे विद्यार्थी म्हणतात ही इज द बेस्ट टीचर, ऑडिटरीचे विद्यार्थी बोलतात ह्यांना काही कळत नाही, हो कसं शिकवायचं, त्यांना काही वेळेचं भानच नाहीये. आले की 10 मिनिट, अर्ध्या तासाच्या लेक्चर, 40 मिनिटाच्या लेक्चर मध्ये 10 मिनिट त्यांचे फक्त फळा पुसण्यातच जातात, बोर्ड पुसण्यातच जातात. जर शिक्षक ऑडिटरीचा असेल तर ऑडिटरीचे विद्यार्थी बोलतात ही इज द बेस्ट टीचर, काय शिकवतो बरोबर, एक सेकंड सुद्धा वाया नाही घालवत. डोअर मधून आतमध्ये आला की अगदी बेल होईपर्यंत त्यांचं लेक्चर चालू असतं. पण व्हिज्युअलचे सांगतात सर काय शिकवतात किंवा मॅडम काय शिकवतात काहीच कळत नाही, सगळं डोक्यावरून जातं. आणि आपले किनेस्थेटिक वाले मात्र मस्त एन्जॉय करत असतात, त्यांना ना तर व्हिज्युअल वाल्यांचं काय कळतं ना ऑडिटरी वाल्यांचं कळतं, त्यामुळे हे निवांत झोपलेले असतात. आणि म्हणून त्यांना टेकू पाहिजे असतो आणि म्हणून त्यांनी सिटिंग अरेंजमेंट पकडलेली असते, कुठे, भिंतीला टेकून, राईट. आता यामध्ये मुलांना प्रश्न कसे विचारायचे, तुमच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. परीक्षेच्या कालावधीमध्ये बरेचसे पालक परीक्षेच्या आदल्या दिवशी मुलांची परीक्षा घेतात, म्हणजे शाळा परीक्षा घेते दुसऱ्या दिवशी, पण पालक आदल्या दिवशी रात्रीच परीक्षा घेतात. बाबा चल सांग बघू तुझं काय काय झालं अभ्यास, या सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात. कृपा करून अशा कोणत्याही गोष्टी करू नका तुमच्या मुलांच्या सोबत, त्यांची परीक्षा घेऊ नका.
त्यांची ही परीक्षा एक दिवस तुम्हाला खूप महागात पडेल. का महागात पडेल हो? तर इथे तुम्हाला सांगतो, जर तुमचा मुलगा व्हिज्युअल असेल आणि त्याची जर परीक्षा घ्यायची असेल तर त्याला अजिबात तोंडी प्रश्न विचारा. तुम्ही तोंडी प्रश्न विचारले की त्याची विकेट गेली, तो येत असून सुद्धा त्याला सांगता येणार नाही. तुम्हाला जर परीक्षेत घ्यायची असेल, मुलगा तुमचा व्हिज्युअल असेल किंवा मुलगी तुमची व्हिज्युअल असेल, तर तिला तुम्ही कागदावरती प्रश्न लिहून द्या आणि ते लिहायला सांगा. मुलं आनंदानं परीक्षा देतील. दे लाईक दॅट टाइप ऑफ एक्झाम. तुमचा मुलगा किंवा मुलगी जर ऑडिटरी असेल तर त्याला कधीही लिहायला देऊ नका. नाही नाही, मी हा पेपर काढून ठेवलाय, हा सोडव. अजिबात करू नका. त्याची तिकडे विकेट गेलेली असते. त्याला तुम्ही तोंडी प्रश्न विचारा, तो सांगू शकतो, की जेणेकरून उद्याच्या एक्झाम वरती त्याचा असर होणार नाही. आणि शक्यतो किनेस्थेटिकच्या मुलांना असले प्रश्न तोंडीही विचारू नका आणि लेखीही विचारू नका. त्यांना तुम्ही एखाद्या एक्सपेरिमेंट बद्दल विचारा. त्यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाच्या आहेत. राईट. तर असा हा व्हिज्युअल, किनेस्थेटिक आणि ऑडिटरीचा पार्ट आहे. त्यानंतर IQ, AQ, CQ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. ज्याचा IQ चांगला आहे म्हणजे तो हुशार आहे असा काही प्रकार नसतो. बरोबर आहे. ज्याचा IQ चांगला आहे तो हुशार असतोच असं काही नसतं. फक्त लॉजिक थोडंसं चांगलं असतं किंवा त्याचा लिंग्विस्टिक चांगला असतो. त्याचा लॉजिक आणि लिंग्विस्टिक जर ह्याचं कॉम्बिनेशन चांगलं असतं, त्याचा IQ चांगला म्हणजे तो हुशार आहे का? तर लॉजिक आणि लिंग्विस्टिक सोडलं तर बाकी ठिकाणी त्याची हुशारी चालेलच याची गॅरंटी नाही. हे पुस्तकी किडा बनवू शकतो, पण रिअल लाईफ मध्ये प्रत्येक ठिकाणी तुमचं लॉजिक वापरता येईलच याची गॅरंटी नाही. कारण त्याला सोबतीला EQ सुद्धा पाहिजे असतं. इमोशनल क्वेश्चन पाहिजे असतं. कारण हल्लीच्या पिढीमध्ये इमोशनल क्वेश्चन जास्त आहे. हल्लीच्या पिढीमध्ये इमोशनल क्वेश्चन जास्त आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं की जशी जी एजेस आपण ज्याला म्हणू की सुरुवातीला स्टोन एज होतं, बरोबर ना? स्टोन एज होतं म्हणजे तिथे दगड वगैरे होते, दगडाचे हत्यार वगैरे होते. त्यानंतर आलं इंडस्ट्रियल एज. इंडस्ट्रियल एज नंतर आलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज, ITचं एज आलं. आता तेही निघून गेलं. आता इन्फॉर्मेशनला व्हॅल्यू आहे का? नाही आहे. आपल्या वेळी इन्फॉर्मेशनला व्हॅल्यू होती. ज्याच्याकडे नॉलेज असतं ना तो हुशार असं समजलं जायचं. आज इन्फॉर्मेशन प्रत्येकाच्या हातात आहे. डाव्या हाताचा खेळ झाला. प्रत्येकाच्या घरामध्ये 2, 3, 4 हँडसेट पडलेले आहेत अँड्रॉइडचे आणि प्रत्येक अँड्रॉइड मध्ये गुगल नावाचा ऍप आहे. बरोबर ना? तिथे तुम्ही काहीही टाका त्याची माहिती त्या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर आपल्याला अलेक्सा पण आहे सोबतीला. अलेक्साला काहीही विचारा ती लगेच सांगते. बरोबर की नाही? किती सोपं झालं ना. म्हणजे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही गेली कायमचीच. आता ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याला व्हॅल्यू नो वे. तुमची हुशारी, आपली हुशारी संपली. आता आपल्याला कुठे जायचं आहे? आताच जे एज आहे हे इमोशन एज आहे. इमोशनल एज आहे. आणि म्हणून इमोशनल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीवरती आपल्याला फोकस करणं खूप गरजेचं आहे. हल्लीची पिढी ही इमोशनल आहे. बघा, आपल्या आई वडिलांनी आपल्याला कंट्रोल केलं. आज आपण आपल्या मुलांना कंट्रोल करू शकतो का? का मुलं आपल्याला कंट्रोल करतात? तर ऍक्च्युली या ठिकाणी मुलं आपल्याला ब्लॅकमेल करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. इमोशनली ब्लॅकमेल करतात. आपण आपल्या आई वडिलांच्या पेक्षा जास्त शिकलो म्हणजे खरोखरच आपण हुशार झालो का? नाही. आपण IQ लेवल वरती गेलो, पण आपला IQ फक्त वाढला कारण आपण शिकलो, आपलं लॉजिक वाढवलं. परंतु रिअल लाईफ मध्ये काम करताना त्या लॉजिकचा आज आपल्याला उपयोग नाही करून घेता येत. आपल्या अडाणी आई वडिलांनी आपल्याला ज्या पद्धतीनं वाढवलं, कंट्रोल केलं, आज आपण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा किंवा डॉक्टरेट मिळवल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांना कंट्रोल करायची ताकद आपल्याकडे राहिलेली नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की आपला अभ्यास IQ मधून EQ मध्ये गेलेला नाही. म्हणून आपल्याला EQचा अभ्यास, जर इमोशन कंट्रोल, आपल्या मुलांच्या इमोशन कंट्रोलवरती जर आपल्याला काम करता आलं तर अगदी मुलांना कंट्रोल करणे याच्यासारखी दुसरी गोष्ट सोपी गोष्ट, राईट ना? तर हे कशासाठी लागणार आहे IQ, EQ, AQ, CQ? तर हे लागतं आपल्याला करिअरसाठी. तर तुमचा IQ जर चांगला असेल म्हणजेच IQ, EQ आणि CQचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे
त्यामध्ये जर IQ जर तुमचा चांगला असेल, म्हणजे जर IQचं पर्सेंटेज जर हाय असेल, मोर दॅन 25% जर असेल, मी तुम्हाला ऍक्च्युअल IQ ची लेवल सांगत नाहीये, तर 100 मधलं कॉन्फिगरेशन 100 मध्ये जर 4 मध्ये डिवाइड केलं तर 25, 25, 25, 25. तर जे 25 च्या वरती जर तुमचा IQ अबाउट 25 असेल, तर प्रिफरेबली तुम्ही करिअरमध्ये ज्या गोष्टी सिलेक्ट करणार आहात त्या करिक्युलम मध्येच करणार, एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये जाणार. ज्यांचा EQ जास्त आहे ते शक्यतो करिक्युलम न घेता एक्स्ट्रा करिक्युलमच्या पाठीमागे जातील. ज्यांचा EQ चांगला आहे त्यांना जिथे हार्डवर्क आहे किंवा जिथे कठीण काम आहे, थोडक्यात आपण जर म्हणू की रेस्क्यू टाईपचं जे काम आहे किंवा फायर ब्रिगेडचं जे काय काम आहे, फायर फायटिंगचं काम आहे, अशा कामामध्ये ही मुलं खूप पुढे जातात. किंवा सर्पमित्र असतील, नैसर्गिक ह्याच्यामध्ये तिथे चॅलेंजिंग जे जॉब असतात, बर्ड रेस्क्यूज असतील किंवा अॅनिमल रेस्क्यूज असतील, तर अशा ठिकाणी ही मुलं धडपडायला जातात. का? तर त्यांना तिकडे ऍडव्हेंचर्स आवडतं. आणि CQ जर ज्यांचं अबाउट 25 आहे, त्यांचं कसं आहे, तर त्यांना क्रिएटिव्हिटी, मग ते म्युझिक मध्ये जाऊ शकतात, ते डान्स मध्ये जाऊ शकतात, आर्ट्स मध्ये जाऊ शकतात, ड्रॉइंग मध्ये चालू जाऊ शकतात, पेंटिंग मध्ये जाऊ शकतात, स्कल्प मध्ये जाऊ शकतात. पण हे सगळं करत असताना ह्याच्यासोबत त्यांचा ग्रॉस मोटर आणि ऑल दिस थिंग्स ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघाव्या लागतात. थोडक्यात काय, तर त्यांचं एनर्जी आणि पोटेन्शियल हे किती आहे ह्या सुद्धा गोष्टी बघणं खूप खूप गरजेचं असतं. म्हणजेच तुमची एनर्जी किती आहे आणि तुमचं पोटेन्शियल किती आहे. ज्याच्याकडे एनर्जी असते त्याच्याकडे पोटेन्शियल कमी असतं, ज्याच्याकडे पोटेन्शियल जास्त असतं त्याच्याकडे एनर्जी कमी. बरोबर ना? आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की दात असतील तर चणे नसतात आणि चणे असतील तर दात नसतात. अगदी तसाच प्रकार आहे. ज्यांच्याकडे खूप एनर्जी आहे त्यांच्याकडे पोटेन्शियल कमी असतात, ज्याच्याकडे पोटेन्शियल भरपूर जास्त असतात त्यांच्याकडे थोडीशी एनर्जी कमी असते. परंतु या ठिकाणी मगाशी आपण जसं सांगितलं किंवा 4 वेगळे जे काही आपल्या पर्सनॅलिटीज आहेत, 3 वेगळ्या लर्निंग स्टाईल्स आहेत, ह्या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं तर त्याचं कॉम्बिनेशन करून आपण एनर्जी आणि बॅलन्स, माझ्याकडे एनर्जी जर चांगली असेल तर मला पोटेन्शियल असणारी माणसं पाहिजे, माझ्याकडे जर पोटेन्शियल जास्त असेल तर मला एनर्जीवाली माणसं. व्हेरी सिम्पल. लाईफला बॅलन्स कसं करायचं आहे, तुमच्याकडे एनर्जी आहे पण पोटेन्शियल कमी आहे, तर तुम्हाला पोटेन्शियलची गरज आहे, तर पोटेन्शियल वाली माणसं तुमच्या सोबत पाहिजे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तशी माणसं असायला पाहिजे, तुमच्या वर्किंग कॅम्पसमध्ये तशी माणसं असायला पाहिजे, तुमच्या फॅमिलीमध्ये तशी माणसं तुम्हाला तयार करा. दॅट इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट. पण बराच वेळ घेतलेला आहे, जवळजवळ 1 तास 5 मिनिट आपण या विषयावरती बोललेलो आहे. बरंच काय आहे अजूनही सांगण्यासारखं, पण आपण पुन्हा पर्सनॅलिटी वरती येऊया की जिथून आपण सुरुवात केली होती. राईट. कोणाला काही प्रश्न असतील तर आता विचारू शकता या ठिकाणी. इफ यू हॅव एनी क्वेरीज, क्वेश्चन्स, आपण पुढे जाण्यापूर्वी बिनधास्त विचारा. विश्वास सर काय विचारायचं आहे? तुमचा चेहरा मला समोर दिसतो. माईक माईक ऑन करा सर. नाही सर, वर्षा मॅडमने जेवढं एक्सप्लेन केलं ना तेवढं आतनं आज जे बघितलंय तेवढं समजलंय असं थोडंफार. तर अजून एवढं काय असं हे ओके, नाही, ग्रेट. त्यामुळं तसं काय हे नाही. जेवढं अंडरस्टँडिंग आहे ओके तेवढं ओके ओके, ग्रेट. काहीच हरकत नाही. तर आपण पुढचा पार्ट आहे आपला, अजून एक 10 मिनिट चालेल हा सेशन. राईट. कोणासाठी हे गरजेचं असतं, तर हे अगदी लहान बाळापासून वयोवृद्धांच्या पर्यंत हे सगळ्यांच्यासाठी गरजेचं. कोणासाठी गरजेचं असतं, फिंगरप्रिंट अनालिसिस हे आपल्या 10 बोटांच्या ठश्याच्या नुसार ज्या काही गोष्टी आपण क्रिएट करतो, तर ह्या सगळ्या लहान बाळापासून वयोवृद्धांच्या पर्यंत सगळ्यांच्यासाठी गरजेचं. हे कशासाठी गरजेचं असतं, तर लहान मुलांच्यासाठी गरजेचं असतं. लहान मुलं नेमकं काय करायचं सांगत नाहीत किंवा कसं करायचं ते फक्त रडत असतात, बरोबर ना? त्यांना नेमकं काय पाहिजे असतं हेही आपल्याला कळत नाहीये. परंतु त्यांचे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांच्याकडे
त्यांना आता तो आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की 2.5 वर्षामध्ये आपण शाळेत पाठवतो. नर्सरी त्याचबरोबर ज्युनियर केजी, सिनियर केजी ह्या ऍक्टिव्हिटी चालू होतात. त्याच्या अगोदर प्ले ग्रुप मध्ये आपण जातो, बरोबर. तर हे सगळं करत असताना मग त्यांना बाबा कोणत्या कॅटेगरीमध्ये पाठवायला पाहिजे, कोणत्या बोर्डला पाठवायला पाहिजे, सीबीएसई आयसीएसई ला पाठवायला पाहिजे की स्टेट बोर्ड मधून पण त्यांना पुढे जायला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर लहान मुलांना ऍक्टिव्हिटी कोणते द्यायला हव्यात किंवा कोणते देऊ नयेत. शेजारचा मुलगा स्केटिंगला निघाला म्हणून आपण त्याला स्केटिंगला पाठवतो. शेजारचा मुलगा कराटेला निघाला म्हणून आपण आपल्या मुलाला कराटेला पाठवतो. हे कितपत योग्य आहे? मगाशीच आपण सांगितलं की 1400 फिंगरप्रिंट्स मध्ये तुमची फिंगरप्रिंट ही युनिक आहे. मग शेजारच्या मुलाच्या क्वालिटीज नुसार आपण आपल्या मुलाचं भवितव्य ठरवायचं. शेजारचा मुलगा सीबीएसई मध्ये गेला म्हणून आपण सीबीएसई ला किंवा आयसीएसई ला पाठवायचं. शिक्षण कितीही करा, 10वी 12वी नंतर पुन्हा ग्रॅज्युएशन साठी तुम्हाला देयर इज नो सीबीएसई. आहेत का सीबीएसई चे कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस, आयसीएसई चे सिनियर कॉलेजेस आहेत का? नाहीये. तुम्हाला युनिव्हर्सिटी मध्येच जायचं आहे. जगात फक्त युनिव्हर्सिटीच आहेत आणि आपल्याला आपल्या मुलांना ग्रॅज्युएशन करताना युनिव्हर्सिटी मधूनच करायचं आहे. त्यामुळे हा विषय घेऊच नका की लहान मुलांना सीबीएसई आयसीएसई मध्ये पाठवायचं की स्टेट बोर्डला पाठवायचं. त्याला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे त्याच्यानुसार मग त्याला कुठे जायला पाहिजे. त्याला फॉरेन एज्युकेशन साठी जायचं असेल तर आयसीएसई खूप गरजेचं आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जर नोकरीला असाल, तुमची भारतभर जर तुमची ट्रान्सफर होत असेल तर तुम्हाला सीबीएसई हे बोर्ड त्याच्यासाठी तयार केलं गेलेलं आहे की जेणेकरून तुमच्या मुलाला प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेटमध्ये गेल्यानंतर नवीन सिलेबस येऊ नये यासाठी ते केलेलं आहे. आणि स्टेट बोर्ड म्हणजेच काय, तर तुमची जर ट्रान्सफर लोकल असेल आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही ट्रान्सफर मध्ये जात असाल तर अशा ठिकाणी तुम्ही स्टेट बोर्ड प्रिफर करणं हे खूप गरजेचं असतं. तर तुम्ही आयुष्यामध्ये कधी जर तुम्ही फॉरेनला जाणार नसाल किंवा तुमच्या मुलांना जर फॉरेनला पाठवणार नसाल तर त्या मुलांना सीबीएसई आयसीएसई मध्ये पाठवण्यामध्ये सुद्धा काही इंटरेस्ट नसतो. परंतु तरीही आपण जरी जाणार नसलो तरी आपल्या मुलांच्याकडे जर क्वालिटी असेल तर का पाठवू नये. मी खूप मुद्दा महत्वाचा मानतो. जर क्वालिटी असेल आपल्या मुलांच्या मध्ये की तो तिकडे जाण्याच्या लायकीचा आहे आणि हे आपल्याला कळतं कधी, 10वीच्या आणि 12वीच्या मार्क्स वरती नाही कळत. 10वी आणि 12वीचे मार्क्स हे रट्टा मारून मिळवलेले असतात. त्यांचं इनबॉर्न टॅलेंट काय आहे ते बघा. जन्मजात त्याच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्या जर बघितल्या आणि त्यानुसार जर त्यांना पुश केलं तर मुलं तुम्ही जे एक्सपेक्ट केलेलं आहे त्याच्यापेक्षाही पुढे जातात. मी नेहमी माझ्या मुलाचं उदाहरण या ठिकाणी सगळ्यांना सांगतो. माझा मुलगा आता 12वी झाला. 12वीची सायन्सची त्यांनी परीक्षा दिली आणि तो आता 12वी पास झाला आणि त्याचं ऍडमिशन आम्ही बीसीए ला घेतलेलं आहे. काय त्याच्या क्वालिटीज मध्ये मी का ते सांगतोय, तर त्याला आम्ही 6वीत असल्यापासून फाईन ट्यून केलं. तो स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे. पण आज भारतातला वन ऑफ द यंगेस्ट US सर्टिफाईड इथिकल हॅकर आहे. ज्या कोर्ससाठी कॉम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर 8-8, 10-10 वर्ष नोकरी करून लोक या फील्डमध्ये वळतात. माझा मुलगा आज 12वी कंप्लीट व्हायच्या अगोदरच म्हणजे अंडर 18 मध्ये ही इज वन ऑफ द यंगेस्ट US सर्टिफाईड इथिकल हॅकर बनला. आणि हे त्याचं ध्येय त्याने 6वीत असताना क्रिएट केलं होतं. आम्ही त्याच्यासोबत ते क्रिएट केलं होतं आणि ते क्रिएट केलेलं ध्येय ऍक्च्युली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं ते त्या मुलाने त्याला प्रॉपर ज्या गाईडलाईन्स मिळाल्या त्यानुसार त्याने 12वीच्या परीक्षेच्या अगोदरच सक्सेस मध्ये कन्वर्ट करून दिला. सो दिस इज पॉसिबल. जर प्रॉपर गाईडलाईन्स मिळाल्या तर काय होऊ शकतं. माझ्याकडे 8वी 9वीचा आलेला विद्यार्थी गणितामध्ये 3 आणि 4 मार्क्स मिळत होते. आज कुठे आहे. गेल्या वर्षी ऑल ओव्हर इंडियाचा IIT त्याने क्रॅक केलेला आहे. ऑल ओव्हर इंडियाचा IIM क्रॅक केलेला आहे आणि भारतातली नंबर 1 ची IIM अहमदाबाद मध्ये त्याचा ऑल ओव्हर इंडिया 18वा नंबर. कशामुळे पॉसिबल झालं, तर त्याने नेमकं काय करायचं आणि कसं करायचं यासाठी आम्ही प्रॉपर त्याला गाईड केलं. अभ्यास करतोय नंतर अभ्यास करण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्याला फाईन ट्यून केलं.
ऍक्टिव्हिटी करतोय तर ऍक्टिव्हिटी करत असताना नेमक्या कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्याला फाईन ट्यून केलं. तुझं स्किल कसं आहे त्या स्किलला इफेक्टिव्हली कसं वापरता येईल यासाठी त्याला फाईन ट्यून केलं. आणि हे फाईन ट्यून झाल्यामुळे तो रट्टा मारण्याच्या नादाला लागला नाही, पाठांतर करायच्या नादाला लागला नाही, स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटच्या नादाला लागला. आणि त्याचं ते स्किल डेव्हलप झाल्यामुळे आज आपल्याला बघायला मिळत आहे ज्याला गणितामध्ये 3 आणि 4 मार्क्स मिळतात असा 8वी 9वीचा विद्यार्थी आज ऑल ओव्हर इंडिया IIM क्रॅक करून ऑल ओव्हर इंडियाच्या IIT क्रॅक करून जर भारतामध्ये जर 18वा नंबर जर पटकावत असेल तर मला वाटतं याच्यासारखं चांगलं यश नाहीये. त्या मुलाला अक्षरशः 2 वर्षापूर्वी प्रेसिडेंट अवॉर्ड सुद्धा मिळाला. इज इट पॉसिबल? येस. फक्त त्याला फाईन ट्यून करणं गरजेचं असतं. सगळ्यांच्याकडे युनिक क्वालिटीज आहेत, फक्त त्या क्वालिटीज वापरायच्या कशा. पहिली गोष्ट म्हणजे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं आणि एकदा आयडेंटिफाय केलं की मग त्या वापरायच्या कशा. आपल्याला माहित आहे आपण मराठीमध्ये एक म्हण आहे की दिशा दाखवली की दिशा बदलली की दशा बदलते, दिशा बदलली की दशा बदलते. इथे अगदी तशाच पद्धतीचं आहे, दिशा बदलली की दशा बदलते. आपल्याला सुद्धा दिशा बदलणं गरजेचं आहे. आज आपण एका डायरेक्शन मध्ये निघालेलो आहे पण ती डायरेक्शन आपल्याला सक्सेस देईलच याची गॅरंटी नाहीये. परंतु जर ती दिशा आपण फक्त काही ठराविक अँगल मध्ये जर चेंज केली तर ऑफकोर्स आपलं जे टार्गेट आहे ते हिट व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि त्याच नंतर 10वीचं जे करिअर आहे 9वी 10वी मध्ये करिअर करण्यासाठी मगाशी आपण सांगितलं मुलांना अभ्यास करण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या असतात तिथे. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे की 12वी नंतर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज वगैरे येतात, बरोबर ना. बरेचसे करिक्युलम येतात, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं सिलेक्शनसाठी खूप महत्वाचं आहे. 12वी झाल्यानंतर पुढे ग्रॅज्युएशनचा पार्ट येतो. ग्रॅज्युएशनच्या पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं कोणती युनिव्हर्सिटी घ्यावी. ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आता जॉब करावा की पुढची PGची डिग्री घ्यावी. तर हे सगळं करण्यासाठी पुन्हा आपल्याला तोच प्रश्न येतो, बरोबर. तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. जर गरज असेल तर जॉब करा, पण जॉब करत करत सुद्धा PG घेता येते. म्हणजे शिक्षण सुद्धा न थांबवता आपण हे करू शकतो का यासाठी प्रॉपर गायडन्स आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. नॉर्मली डिलिव्हरी नंतर महिलांना ब्रेक मिळतो, करिअर मध्ये ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना नवीन रिस्टार्ट करायचा असतो. तर अशा वेळी त्यांनी नेमकं कुठे रिस्टार्ट करावा त्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी गाईड करू शकतो. आणि त्याचबरोबर करिअर आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्याच तरी फॅमिली रिलेशनशिप ह्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. तर असा हा सगळा आपला करिअरचा पाथ आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्पेशल याचे ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा होतात. म्हणजेच आपण फक्त मुलांच्या किंवा पालकांच्या टेस्ट करून देत नाहीये, तर आपण ह्या टेस्ट करण्यासोबतच काय करतो, आपण त्यांना ट्रेनिंग सुद्धा देतो. म्हणजे यू कॅन बी ऑल्सो काउन्सिलर, बी अ काउन्सिलिंग मास्टर. आपण या ठिकाणी आपण वर्ल्ड क्लास टाईपचे काउन्सिलर सुद्धा तयार करतो की ज्याच्यामध्ये आपण त्यांना बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी शिकवत असतो. ते शिकवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्यांच्यासाठी लाईफलाईन हँड होल्डिंग सपोर्ट आहे. आठवड्यातून एक किंवा 2 दिवसाची बॅच असते. मेन फोकस असतो परफॉर्मन्स अँड अचिव्हमेंट मध्ये. पर्सनल आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट वरती प्रामुख्याने भर दिला जातो. म्हणजेच लेक्चर्स द्यायचं हा भाग नाहीये, तर पॅरलली तुमची स्वतःची डेव्हलपमेंट सुद्धा होणं खूप गरजेचे आहे. आणि एका बॅच मध्ये जास्तीत जास्त 10, 11, 12 असेच लोक घेतले जातात. आज आमची जी बॅच चालू आहे 11 लोकांची आहे, राईट. तर एक ते 10 लोकांची आम्ही बॅच घेतलेली असते. अंदाजे 10 ते 12 लोक एका बॅच मध्ये असतात. नेमकं काय काय या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये घेतलं जातं तर खूप काही गोष्टी आपण या ठिकाणी देतो. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 1.5 ते 2 लाखाचे जे काही कोर्सेस आहेत तर ते हे सगळे कोर्सेस या ठिकाणी आपल्याला दिलं जातं. काय आपण शिकणार आहोत या कोर्समध्ये, तर या कोर्समध्ये आपण त्यांना देणार आहोत काउन्सिलिंग, हँडरायटिंग अनालिसिस, ग्राफोलॉजी, त्यानंतर सिग्नेचर अनालिसिस, फिंगरप्रिंट अनालिसिस, हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट युजिंग ग्राफोलॉजी. काउन्सिलिंगच्या स्पेशल टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला दिल्या जातील फॉर पर्सनल अँड ग्रुप काउन्सिलिंग. आणि कस्टमर्स कसे अट्रॅक्ट करायचे याच्यासाठी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यानंतर काय पुढे दिलं जाणार आहे तर यामध्ये ग्राफोलॉजी हा विषय सुद्धा खूप मोठा आहे. ग्राफोलॉजीचा सेल्फ डेव्हलपमेंट कसं करायचं, करिअर सिलेक्शन मध्ये कसं वापरायचं,
मॅच मेकिंग मध्ये कसं वापरायचं, रिलेशनशिप इश्यू साठी कसं वापरायचं, इमोशन्स मॅनेजमेंट साठी कसं वापरायचं, लाईफ गेम आपल्याला जर चेंज करायचं असेल, विन करायचं असेल तर तो कसा करायचा, त्याचबरोबर सिग्नेचर अनालिसिस. आपले जे प्रॉब्लेम्स आहेत हे लाईफ मधले रिझॉल्व्ह करण्यासाठी, घालवण्यासाठी आपल्याला रिव्हर्स थेरपी, ज्याला आम्ही ग्राफोथेरपी म्हणतो, म्हणजेच ग्राफोलॉजी म्हणजेच काय तर हँडरायटिंग. हँडरायटिंग कसं येतं, आपण हात नॉर्मली बऱ्याच लोकांचं असं समज आहे की आपण हाताने लिहितो, आपण लिहितो हाताने, हात हे फक्त मीडियम आहे, परंतु त्याचं डिक्टेशन जे आहे हे ब्रेन मध्ये होतं. आणि म्हणून आपला मूड चेंज झाल्यानंतर आपलं हँडरायटिंग बदलतं. आपण स्वतःचं नाव सुद्धा रागात असताना लिहून बघा, तुम्ही खुश असताना लिहून बघा, तुम्ही दुःखात असताना लिहून बघा, प्रत्येक वेळी तुमचं हँडरायटिंग वेगळं असणार, राईट. तर हे सगळं मग रिव्हर्स थेरपीमध्ये काय आहे तर काही अक्षरं तुम्हाला बदलायची असतात आणि लाईफमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळवायचे असतात. मग याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे हेल्थचे रिलेटेड इश्यूज, मी माझा ब्लड प्रेशर 2011 पासून कंट्रोल करतो. इज इट पॉसिबल? येस इट इज पॉसिबल. माझाही आणि माझ्या 77 वर्षाच्या आईचं सुद्धा ब्लड प्रेशर आम्ही कोणतीही गोळी न घेता कंट्रोल करतो. बीपी वाढतो का आमचा? येस. शूट होतो का? होतो, पण 10 मिनिटापेक्षा जास्त तो राहत पण नाही. आम्हाला लगेच व्हायब्रेशन्स येतं, कळतं की बाबा बीपी शूट होतोय. त्याच्या अगोदरच आम्ही ते आमचं एक्सरसाइज करायला सुरुवात करतो. बीपी एका सर्टन लेवलच्या वरती जायच्या अगोदरच आम्ही त्याला नॉर्मल करतो. म्हणजेच काय करतो तर वी आर डुईंग ब्रेन मसाज बाय युजिंग हँडरायटिंग, ग्राफोलॉजी, ग्राफोथेरपी. तर ते करू शकतो. वेल्थसाठी तुम्हाला काम करता येईल, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला काम करता येईल. विशेष म्हणजे HR रिक्रुटमेंट मध्ये नोकरीसाठी जेव्हा मुलं जातात तेव्हा कदाचित आपल्याला माहित असेल नसेल, हल्ली प्रत्येक ठिकाणी रिक्रुटमेंटला आपण ऑलरेडी जरी बायोडेटा पाठवून दिला असेल तरी काउंटरवरती तुम्हाला एक फॉर्म भरायला दिला जातो की जो तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये भरावा लागतो. आणि तो भरलेला जो फॉर्म आहे तो माझ्यासारख्या एखाद्या ग्राफोलॉजिस्टकडे तिथे जातो आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला आतमध्ये बोलवायच्या अगोदरच ठरलेलं असतं की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारायचे आणि तुम्हाला आतमध्ये घ्यायचे की हाकलून लावायचं. तुम्हाला जर पगार द्यायचा असेल तर तो किती द्यायचा, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं सिलेक्शन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच ठरलेल्या असतात. एका ग्राफोलॉजिस्टने त्या ठिकाणी HR टीमला पूर्णपणे सांगितलेलं असतं, रिक्रुटमेंट टीमला सांगितलेलं असतं की ह्या व्यक्तीचं क्वालिटीज काय आहेत. तो समोरून जी व्यक्ती सांगतो, तुम्ही इंटरव्ह्यूला कितीही पुख्त्यासारखे गोड गोड जरी बोललात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी दिलीत तरी सुद्धा ज्याने कमी प्रश्नांची उत्तरं दिलेत ना अशी मुलं सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्ट होतात, त्यांना जॉब मिळतो, परंतु चांगली उत्तरं देणाऱ्याला सुद्धा जॉब मिळत नाही. आणि ह्याचा अनालिसिस आपल्याला कळत नाही नेमकं की यार मी एवढा चांगला इंटरव्ह्यू दिला होता, माझं सिलेक्शन का झालं नाही आहे. ह्याचं रिझन तो ग्राफोलॉजिस्ट की ज्यांना आयडेंटिफाय केलं होतं की आपण इथे फक्त रट्टा मारून उत्तर दिलेली आहेत किंवा काही प्रश्नाची उत्तरं अशीच फेकलेली आहेत, परंतु आपल्या क्वालिटीमध्ये ते दिसत नाहीये की तुम्ही किती दिवस रिटेन करणार आहात. त्यांना जर लॉंग टर्म जॉब जर पाहिजे, जॉबसाठी जर माणूस पाहिजे असेल आणि तुम्ही जर टेम्पररी चला यार कुठेच काय होत नाहीये तर ही नोकरी मिळाली तर बघू म्हणून जर तुम्ही आला असाल तर ते 100% तुम्हाला त्या ठिकाणी घेणार नाही. बरोबर ना? कारण शेवटी त्यांचा सुद्धा खर्च होतो एका एम्प्लॉईला तयार करण्यासाठी. तर त्यामुळे हल्ली कंपन्या रिस्क घेत नाहीयेत. आमच्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी हायर केलं जातं आणि इंटरव्ह्यू झाली की आमचं काम संपलं तिथं. त्यांच्या पॅनलवरती फक्त आम्ही रिक्रुटमेंटसाठी असतो, राईट. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण भारतभर बघतो की हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचे क्लासेस वगैरे चालतात. पण हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट बेस्ड ऑन ग्राफोलॉजी आपल्याला मुलांना जे घडवायचं आहे फक्त दिसायला चांगलं असून चालणार नाहीये, बरोबर ना? दिसायला चांगलं अक्षर जरी असेल तरी ते दिसून तसं असून चालणार नाहीये, तर त्याच्यामध्ये खरोखरच क्वालिटी पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की बघा, गोबर आहे, गोबरवरती आपण मस्तपणे मलाई वगैरे टाकलेली आहे, त्याचा केक बनवलेला. तो दिसतो की लांबून केक? येस. परंतु तो केक आहे का? नाही आहे. कापल्यानंतर त्याचा वास येतो किंवा अगदी जवळ घेतला की लगेच त्याचा वास येणार आहे. म्हणजेच आपलं हँडरायटिंग फक्त दिसायला किती जरी चांगलं असेल तरी आमच्यासारखं ग्राफोलॉजी त्याच्यामध्ये लगेच लक्षात येतं की बाबा इथे नेमके प्रॉब्लेम्स काय. म्हणजे दिसायला जरी सुंदर असलं तर ते सुंदर असतंच असं नाही. थोडक्यात आपण ऍक्टर ऍक्ट्रेस बघतो की मेकअप केल्यानंतर कसे दिसतात आणि मेकअप काढल्यानंतर कसे दिसतात. हे थोडक्यात असंच आहे. हे मेकअप केलेलं आहे आणि हे मेकअप केलेले बुरखी जे आहेत ते
जास्त दिवस टिकत नाही. तर त्यांच्या इंटरनल गोष्टीमध्ये आपल्याला स्किलवरती जर काम करायचं असेल तर ग्राफॉलॉजीचा बेस घेऊन जर आपण केला तर आपली इंटरनल आपल्या मुलांची सुद्धा इंटरनल डेव्हलपमेंट होते, आपली स्वतःची इंटरनल डेव्हलपमेंट होते आणि ऑफकोर्स त्यांचं हँडरायटिंग सुद्धा दिसायला सुंदर आणि त्यांच्याकडे असलेला त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आपण सुंदर बनवू शकतो. कारण मी काही केसेस सुद्धा असे हँडल केलेले आहेत की हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचा कोर्स करणारे काही कोच सुद्धा माझ्याकडे त्यांचं हँडरायटिंग अनालिसिस मी केलेलं आहे आणि त्यांना सजेशन दिलेले आहेत की तुम्ही हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यापूर्वी खूप चांगले होतात, परंतु आता तुमच्या फॅमिलीमध्ये भांडणं चालू आहेत आणि त्यांनी अग्री केलेलं आहे. एका मुलाला सुसाइडल केस पासून सुद्धा आम्ही विड्रॉ केलेला आहे. त्याला सुद्धा जीवदान मिळालं ऍक्च्युली त्याच्या हँडरायटिंग मध्ये ते ट्रेसला आल्यानंतर लक्षात आलं आमच्या. कारण काय होतं की आपण ते कर्सिव्ह वगैरे ह्याच्या स्टायलिंग करण्याच्या नादामध्ये बऱ्याच काही गोष्टी चुकतो. कारण कोणती स्टाईल कधी करायची हेच आपल्याला माहित नसतं. कारण आपल्याला अभ्यास नसतो ग्राफॉलॉजीचा आणि एखादा छोटासा मिस्टेक त्यामधला हा आपल्यासाठी खूप मोठा धोका ठरवू शकते. आणि म्हणून हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट बेस्ड ऑन ग्राफॉलॉजी हे तुम्हाला शिकायला तर मिळतं, परंतु हे आपल्या घरी बसून सुद्धा आपण मुलांना शिकवू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही नवीन कुठे काही शाळा कॉलेज काढायची गरज नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होतात. आणि फिंगरप्रिंट अनालिसिस म्हणाल तर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की भरपूर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर फिंगरप्रिंट अनालिसिस DMIT करणारे आहेत. पण जवळजवळ 90% जास्त 95% जास्त लोक जे आहेत काउन्सिलर्स आहेत, माझं ओपन चॅलेंज आहे की ते रिपोर्ट वाचून दाखवण्याच्या पलीकडे काहीही करत नाही. त्यांचं काम आहे फक्त रिपोर्ट वरून आलेला आहे तो वाचून दाखवायचा. माझं असं मत आहे, अरे तुम्ही काउन्सिलर आहात ना, रिपोर्ट वाचायला काय कोणालाही वाचायला येतो. 5वी 10वीच्या मुलांना जरी दिला तर तो वाचून दाखवू शकतो. परंतु माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स या रिपोर्टला कसे कनेक्ट करता येतील, त्यातून मला कसं सोल्युशन मिळेल, ह्या गोष्टींची उकल होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग काउन्सिलिंग पेरेंटिंगसाठी कसं करायचं, स्कूल गोईंग चिल्ड्रनसाठी कसं करायचं, कॉलेज गोईंग चिल्ड्रनसाठी कसं करायचं, एखादा अडल्ट असेल तर त्याचं कसं करायचं, एखादा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे त्याला करिअरसाठी करायचं तर त्याचं कसं करायचं, राईट. नवरा बायकोचं एकत्र कंबाईन मध्ये तुम्हाला करायचं आहे, रिलेशनशिपचे इश्यूज चाललेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय कशा पद्धतीने त्याची काउन्सिलिंग करायला पाहिजे. फॅमिलीचं पूर्ण रिलेशनशिप मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर ते कसं करायचं. एखाद्या शिक्षकांच्यासाठी तुम्हाला ही गोष्ट घेऊन जायची आहे तर शिक्षकांच्यासाठी जर तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम द्यायचा असेल त्या ठिकाणी शिक्षकांचं काउन्सिलिंग कसं करा. तुमच्याकडे एखादा बिझनेसमन आला, माझा बिझनेसचा हा प्रॉब्लेम आहे, मला फिंगरप्रिंट अनालिसिस करायचा आहे, तर त्याचं तुम्ही कसं कशा पद्धतीने करा, त्यांना काय गाईडलाईन्स द्याल तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस ग्रोथसाठी. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं बघा रिपोर्ट हा सगळ्यांच्यासाठी सारखाच येणार आहे. 2 वर्षाच्या मुलापासून 75-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचा रिपोर्ट एकसारखाच असतो. परंतु बिईंग अ काउन्सिलर ते आपलं कॅलिबर आहे की आपल्याला ह्या कोणत्या गोष्टी त्यांच्या पर्पजसाठी पोहोचवायच्या. दॅट्स इट. हे खूप महत्वाचा पार्ट. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला तो प्रॉब्लेम येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या सेशन्समध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये शिकवतो. ह्याचं जे ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे जे आहेत हे आता आपण सांगितलं की आठवड्यातून सुरुवातीचं 1 ते 1.5 महिना आम्ही 2-2 दिवस घेतो की जेणेकरून आमचा ट्रेंडच आहे की शिका, कमवा आणि मग फी भरा. बरोबर आहे. तर त्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये अशा काही गोष्टी शिकवल्या जातात की जेणेकरून तुम्ही तुमचं अर्निंग स्टार्ट करू शका. राईट. जास्त नाहीये पण किमान तुमचा EMI भरण्यासाठी तरी त्याचं तुमचं अर्निंग होऊन जाईल. अगदी महिन्यातून एक जरी केस तुम्हाला मिळाली तरी तुम्ही 4-5 हजार रुपये सहजपणे मिळवू शकता. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळवायचे आहेत कारण ऍज अ काउन्सिलर म्हणून 4 आणि 5,000 रुपयामध्ये काही होत नाहीये. परंतु हा एक लाईफलॉंग असा तुमच्यासाठी सपोर्ट सिस्टम आपण तयार केलेले आहे. हे माझे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि 7 वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव असलेले ही अचिव्हमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. राईट. तर ह्याच्यात फी स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे तर नॉर्मली तुम्हाला माहित आहे बऱ्याच लोकांनी कोर्स केलेले आहेत, बरेच लोक कोर्स करून माझ्याकडे कोर्ससाठी आलेले आहेत. तर नॉर्मली मार्केटचा जो रेट आहे फक्त फिंगरप्रिंट अनालिसिससाठी जवळजवळ 25,000 रुपये घेतले जातात. हँडरायटिंग अनालिसिसचा कोर्स जर करायचा असेल तर त्याच्यासाठी जवळजवळ 30,000 ते 40,000 रुपये घेतले जातात. सिग्नेचर अनालिसिससाठी पुन्हा 15,000 ते 20,000 रुपयाचा कोर्स घेतला जातो.
हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचे जर आपण तुम्हाला फ्रँचायझी वगैरे जर कोणाची घ्यायची असेल तर कमीत कमी 15 ते 25,000 रुपये घेतले जातात. बरोबर आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला DMIT मध्ये फक्त रिपोर्टच वाचायला शिकवलं जातं. तर आता मी जे सांगितलं तर हे सगळं तुम्हाला इन वन शॉट, वन प्लेस आणि तेही इन डिटेल मध्ये, की जेणेकरून तुम्ही प्रिंट्सही घेऊ शकाल, काउन्सिलिंगही करू शकाल, अनालिसिसही करू शकाल आणि लोकांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स हे इथल्या डॉट नुसार कनेक्ट सुद्धा करू शकाल. तर हे असं एक एक्स्ट्राऑर्डिनरी वर्ल्ड क्लास लेवलचं ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 25,000 मध्ये अवेलेबल करून आम्ही दिलेलं आहे. तर आता हे 25,000 एकदम भरायचे आहेत का? तर आपल्याकडे फी फायनान्सिंग आहे. फी फायनान्सिंग म्हणजेच काय? तर लोन फॅसिलिटी आहे. या लोन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला आम्ही लोन क्रिएट करून देतो, तेही 0% इंटरेस्ट मध्ये. म्हणजे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा इंटरेस्ट पे करायचा नसतो. तर त्यासाठी फक्त एक आधार कार्ड, पॅन कार्डची कॉपी आणि तुमचं 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लोन अप्रुव्हल केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2,500 अशा पद्धतीने 10 महिन्यामध्ये तुम्हाला ते पे करायचं आहे. जे लोक आता 25 तारखेपर्यंत ज्यांचे ऍडमिशन होतील त्यांना या महिन्यामध्ये EMI झाला म्हणजे आता जो ऍडव्हान्स पहिला EMI झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये त्यांना पेमेंट करायचं नाहीये. त्यांचं डायरेक्टली पेमेंट होणार आहे ते 10 ऑक्टोबरला असेल, राईट. म्हणजे त्यांना हा एक महिना पूर्णपणे स्किप होणार आहे. पण त्याची डेट आपल्याला 25 तारखेपर्यंतच आहे. 25च्या जर पुढे गेलात तर तुम्हाला सप्टेंबरचाही EMI भरावा लागेल आणि ऑक्टोबरचाही EMI भरावा लागेल. पण जर सप्टेंबरचा EMI जर स्किप करायचा असेल तर आपल्याला 25 तारखेपर्यंतची मुदत आहे. 25 तारखेपर्यंत ज्यांचे ऍडमिशन होतील त्यांचा आपण इश्यूज क्रिएट करून घेऊ, त्यांचं लोन आपण अप्रुव्हल करून घेऊ आणि तुम्हाला फक्त इनिशियली अमाऊंट मध्ये फक्त 2,500 पे करायचे असतात. बाकीचे सगळे अमाऊंट जे आहे हे तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून असे कंटिन्युअसली करायचे आहेत आणि फक्त 2,500 रुपये तुम्हाला मंथली भरायचे आहे, राईट. असा हा एकंदरीत आपला वर्षभराचा प्रोग्राम आहे. वर्षभरामध्ये तुम्हाला पूर्णपणे हँडहोल्डिंग सपोर्ट मिळणार आहे. हँडहोल्डिंग म्हणजेच तुम्ही धडपडाल, पडला तर त्या ठिकाणी उचलण्यासाठी आम्ही तिथे असतो. तुम्हाला पडून देणार नाही. कदाचित तुम्ही कम्युनिकेशनच्या बाहेरही जा, आम्ही तुम्हाला कम्युनिकेशन मधून बाहेर जाऊन देणार नाही. आमच्याकडे लीडर सिस्टम आहे. आपण स्ट्रक्चर्स क्रिएट केलेले आहेत आणि मी स्वतः वैयक्तिक पर्सनली प्रत्येकांच्या टच मध्ये असतो. त्याचबरोबर आमचे इतर काउन्सिलरची टच मध्ये असतात आणि विशेष म्हणजे आपण लीडरचं स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक लीडर सुद्धा असतो की जेणेकरून आपण आउट ऑफ कम्युनिकेशन जाणार नाहीये. कारण कसं होतं की होमवर्क करायचं थांबलं की माणूस लगेच थोडंसं आउट ऑफ कम्युनिकेशन जातं, बरोबर ना? अरे मी होमवर्क नाही केला तर काय सांगू? काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही बिनधास्त बोला. नाही झालं तर का नाही झालं ते कशा पद्धतीने क्रिएट करायचं, लेट्स वर्क ऑन. जर काही गोष्टी वर्कआउट होत नसतील तर बघूया ना आपण हँडरायटिंग मध्ये काही चेंजेस करून तुम्हाला पुश करता येतं का? आपल्याकडे सोल्युशन्स भरपूर आहेत. गाडी थांबवून द्यायची नाहीये. गाडीला पुश कसं करताय आणि तुम्ही स्वतः पूल कसे कराल, आम्ही दोन्ही गोष्टी करणार आहात. आमचं हेच इंटेन्शन आहे की तुम्ही स्वतःच पूल करणार आहात. आम्हाला पुश करावं लागणार नाहीये. तर त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं, राईट. तर असा हा आपला एकंदरीत प्रोग्राम आहे. तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी झूम मीटिंग अटेंड करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलंच आहे. त्यामुळे तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस तर माझ्याकडे आहेतच. तर माझा नंबर जो आहे हा तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलेला आहे त्यांच्याकडून मिळेल किंवा त्यांच्या माध्यमातून तुम्ही यासाठी अप्रोच करू शकता. त्यांना तुम्ही सांगू शकता की आपल्याला या ठिकाणी कोर्स करायचा आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं प्रत्येकाचं हँडरायटिंग अनालिसिस होणार आहे. तुमचं स्वतःचं फिंगरप्रिंट अनालिसिस होणार आहे. तुमचं स्वतःचं सिग्नेचर अनालिसिस होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही ऍडिशनल चार्जेस लागणार नाहीत. म्हणजे ट्रेनिंग प्लस तुमचं स्वतःचा ह्या सगळ्या गोष्टी. आज आपण जर फिंगरप्रिंट अनालिसिस करायचं म्हटलं तर 5,000 रुपये खर्च येतो. सिग्नेचर अनालिसिस साठी 2,500 ते 3,000 रुपये खर्च येतो. हँडरायटिंग अनालिसिस साठी 2,500 ते 3,000 रुपयाचा खर्च येतो. म्हणजे इथेच तुमचे 10,000 रुपये जे आहेत ते वाचणार आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिली मधल्या फक्त 1 किंवा 2 लोकांचा जरी तुम्ही सपोर्ट केलात तरी सुद्धा तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी नील झालेली असणार आहे.
आणि जे काही तुम्हाला मिळणार आहे हे कम्प्लिटली बोनस असणार आहे. दॅट्स इट. तर मी या ठिकाणी थांबतोय. आपला जो एक्सपेक्टेड टाइम होता त्यापेक्षा आपण 2 मिनिट एक्स्ट्रा घेतलेले आहेत, म्हणजे 9:05 ला स्टार्ट केला होता, आपण 10:37 झालेले आहेत. आणि मी आता या ठिकाणी थांबतोय, आपली सगळ्यांची रजा घेतोय. आपले जे काही प्रश्न असतील, आपण जेवढे लोकांनी हा अटेंड केलेला आहे, आपण या ठिकाणी त्या सगळ्यांना आपण कम्युनिकेशन मध्ये राहू. ज्या लीडर्सनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, सो थँक्यू व्हेरी मच आजच्या सेशनसाठी. आणि मला वाटतं तुम्ही फिंगरप्रिंट दिलेली आहे, तर तुम्हाला कदाचित तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल सुद्धा आजच्या या सेशन मध्ये चांगली इन्फॉर्मेशन मिळालेली असेलच, बरोबर ना? विश्वास सरांचं स्माइल बघितल्यानंतर मला वाटतंय की यस, ही इज लिटल बिट सॅटिस्फाईड विथ टुडे सेशन. काय सांगाल विश्वास सर? हा खरोखर अगदी सहमत आहे असं म्हणजे गोष्टीसाठी तुम्ही जे बोललात ते. थँक्यू व्हेरी मच. सो खूप वेळ आता घेत नाहीये तुमचा, मी या ठिकाणीच आता थांबतोय आणि सगळ्यांना गुड नाईट, शब बखैर, बाय, सी यू, गुड नाईट, टेक रेस्ट. आणि आपण उद्या पुन्हा एकदा कनेक्ट होऊ. थँक्यू व्हेरी मच. आय एम डिक्लेअरिंग टुडे सेशन इज ओव्हर. गुड नाईट सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू सो मच सर. गुड नाईट सर. थँक्यू एव्हरीवन.